चार्टर्ड अकाउंटंट योगेश कुलकर्णी हे ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल या ग्रोथ फोकस्ड मॅनेजमेंट काउन्सिलिंग कंपनीचे CEO आणि फाउंडर डायरेक्टर आहेत. ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल शॉर्ट टर्म GDP ही बिझनेस ग्रोथ करून देणारी मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी आहे, जी सिस्टीम प्रोसेस आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून बिझनेसला 10-20 पटीनं ग्रोथ करून देते. GDP ऑफिसेस कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि गोवा या ठिकाणी त्याचे ऑफिसेस आहेत. कोल्हापुरातील 20 मोठे उद्योजक, त्याच्यामध्ये घोडावत ग्रुप, मौर्या ग्रुप, मयुरा स्टील्स हे सगळे योगेश कुलकर्णी सरांचे क्लायंट आहेत. 70 लघु उद्योजक आहेत. कोल्हापूर बाहेरील 40 उद्योजकांमध्ये आपल्या सर्वांना माहिती असणारे फिल्म स्टार सलमान खान हे यांचे क्लायंट आहेत. आणि गव्हर्नमेंट ऑफ 2990 MSME स्कीमचा अभ्यास यांनी केलेला आहे. त्यामध्ये 95% स्कीम डिजिटल ऑनलाईन आहेत आणि त्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आज योगेश कुलकर्णी सर आपल्यासमोर येत आहेत. त्यांचा विषय आहे कपॅसिटी बिल्डिंग थ्रू 2990 गव्हर्नमेंट MSME बेनिफिट स्कीम्स. मी योगेश कुलकर्णी सरांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यावं. गुड आफ्टरनून. या ठिकाणी संयोजक MEDC कॅपॅसिटी बिल्डिंग या इनिशिएटिव्हसाठी मला इन्व्हाइट केलं आहे, त्या सर्वांचे खूप खूप आभार. अतुल शिरोडकर सर आणि या ठिकाणचे जे वक्ते आहेत, ॲक्च्युली सचिन सरांनी माझं काम खूप सोपं केलं आहे त्यामुळं. आणि सत्यजित, अमेझिंग एनर्जी आहे, म्हणजे कुठून आली माहीत नाही, पण कोल्हापूरकरांसाठी काहीतरी करायचं ही आतली तळमळ क्लिअरली सत्यजित दिसते तुमच्या सगळ्या प्रयत्नांमधून. तर मी औपचारिकतेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही, कारण मी आणि लंचच्या बरोबरमध्ये येऊन थांबलो आहे, म्हणजे त्यामुळं कन्फ्युजनच आहे सगळ्यांना काय करायचं. तर मी असं ठरवलं एक 10 मिनटं, म्हणजे एक्झॅक्टली 2 वाजता मी थांबवणार आहे आणि एक थीम जस्ट इंट्रोड्यूस करून देईन तुम्हाला आणि पोस्ट लंच विल कम्प्लीट जे काही थीमचं पुढचं जे काही आहे ते पोस्ट लंच विल कम्प्लीट. ओके, सो थँक्यू फॉर द काइंड वर्ड्स ऑफ इंट्रोडक्शन. मी तुम्हाला आज ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या एका थीमवरती आधारित आहेत. कॉन्टेक्स्ट व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि थीम आहे MSME बढेगा तो देश बढेगा. कॅपॅसिटी बिल्डिंग डेफिनेटली इट हॅपन्स, पण त्याला रिक्वायरमेंट असते फंडिंग आणि सपोर्टची. तर कोणत्या कोणत्या पद्धतीचे सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे आहे ती आम्ही तुम्हाला सांगतो. सगळ्यात सुरुवातीला 1-2 स्लाईड आम्ही काय पद्धतीने सपोर्ट करतो. एक तर मी कोल्हापूरचा आहे, शिवाजी पेठेतला, आणि केव्हीज प्लाझामध्ये माझं ऑफिस आहे. मी सतेज परांडेकर माझा पार्टनर पण आहे इथं. आम्ही एकत्र इम्पॅक्ट करतोय. मोर दॅन 561 SMEsना आम्ही इम्पॅक्ट केलेलं आहे आत्तापर्यंत. 50 स्टार्टअप्स आहेत, त्याच्यानंतर 40 एंटरप्राइज क्लायंट्स आहेत. मला कॉलर माईक मिळेल का? त्याच्यानंतर लिस्टेड MNCs पण आमचे लिस्टेड कंपनीज पण आमचे क्लायंट आहेत. गोव्यामधली टाटा मोटर्सची सबसिडरी जी आहे ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड, ती पण आमचा क्लायंट आहे. त्याच्यानंतर जर्मन MNCs आमचे क्लायंट्स आहेत. आमचे क्लायंट मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग सर्व्हिसेस या सगळ्या फील्डमध्ये आहेत. आणि खूप भाग्यवान आहे की कोल्हापूरसारख्या ठिकाणी जे मोठे उद्योजक आहेत त्यांना मोठं करण्यात आमचा खारीचा वाटा आहे. डेफिनेटली या ठिकाणी माझे बरेच क्लायंट्स पण उपस्थित आहेत. त्याच्यात मला वाटते संजय पाटील सर आहेत. मौर्या ग्रुप, जेव्हा आम्ही 2019मध्ये कंपनी स्थापन केली, पहिली अपॉर्च्युनिटी त्यांनी दिली होती. बिझनेस एक्सलन्स असेसमेंट केलं होतं. त्याच्यानंतर टुलिप कास्टिंग, आय डोंट नो कोणी आहे का. मयुरा स्टील्स पण आमचा क्लायंट आहे. आणि प्रज्ञा अलिमकर बघितलं होतं तुम्हाला, ग्रीन एन्व्हायरमेंट कन्सल्टंट, ते पण आमचे क्लायंट आहेत. तर ह्या सर्वांना मी हेल्प करतोय बिझनेसमध्ये नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी. आम्ही काय वेगळं करतो, वी आर नॉट ऑल्दो आय एम अ CA, पण आम्ही एक CA फर्म नाही आहोत. आम्ही बिझनेस ग्रोथ कन्सल्टिंग करतो, त्यामुळं सगळे बिझनेस प्रोफेशनल्स आमच्याकडे आहेत. मेनली MTech मेटलर्जिस्ट आमच्याकडं फ्रीलान्सर म्हणून आहेत. सप्लाय चेन प्रोफेशनल्स आहेत. क्वालिटी सिस्टीम्सचे हेड म्हणजे
NABL ॲक्रिडेटेड जी काही लॅब आहे त्या लॅबचे असेसर पण आमच्या बोर्डवरती आहेत आणि आम्ही असेसमेंट करतो. त्याच्यानंतर ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स. आता सस्टेनेबिलिटी आणि एन्व्हायरमेंटल अवेअरनेसवरती बऱ्यापैकी आपण या ठिकाणी बोललोय, पण त्याचे जे टॉप PhD मिळालेले त्याच्यात ज्यांनी PhD केली आहे ते डॉक्टर नितीन दुमासिया पण आमच्या रोलवरती आहेत. आणि सचिन सर सांगायला आवडेल की पॅव्हिलियनमध्ये पहिला इव्हेंट ESGचा करणारी आमचीच कंपनी होती, जिथं मोर दॅन 50 उद्योजक आले होते. ESGची पूर्ण इव्हनिंग आणि इंट्रोडक्शन आम्ही पायनियर आहोत आणि कोल्हापूरचे आहोत. त्याचा खूप मोठा अभिमान आहे की आम्ही हे इनिशिएटिव्ह ड्राईव्ह केलेले आहेत ESGचे. बिझनेस एक्सलन्स ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यात बिझनेसला असेस होतं बेस्ट इंडस्ट्रीच्या प्रोसेसेसच्या अगेन्स्ट. त्याच्यानंतर आहे आमचा फायनान्स एक्सलन्स असेसमेंट, ज्याच्यात फायनान्सच्या प्रोसेसेस असेस होतात. आणि नेक्स्ट आहे ERPIT. सगळ्यात महत्त्वाचं एक काम आम्ही केलं आहे सगळ्यात छोट्या उद्योजकांसाठी, ते म्हणजे बऱ्याच उद्योजकांना टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशनमध्ये मल्टिपल चॅलेंजेस येतात आणि टेक्नॉलॉजीमध्ये एक्झॅक्टली काय करायचं ते समजायच्या आतच नवीन टेक्नॉलॉजी आलेली असते. मग याचा अर्थ जुनी टेक्नॉलॉजी, जुनं सगळं ओके ते फेकून द्यायचं का? तर त्याला उत्तर नाही असं, आणि आम्ही ते प्रूव्ह करून दाखवलं आहे. सिम्पल एक्सेल ज्याच्यात VB आणि मॅक्रोवाला आम्ही टूल बनवलं आहे, कारण 95% उद्योजकांच्याकडे MISच नाही आहे आज. अतिशय विदारक परिस्थिती आहे की बिझनेस होतोय, ग्रोथ दिसते, पण वेन इट कम्स टू द बॉटम लाईन दे आर नॉट शुअर की आर दे रिअली मेकिंग मनी ऑर नॉट. तर त्याच्यासाठी आम्ही उद्योजकांसाठी एक्सेल, VB, मॅक्रो बेस्ड MISचं टूल बनवलेलं आहे. आणि ज्या उद्योजकांना एकदम ॲग्रेसिव्ह आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेड टूल आहे त्यांच्यासाठी मी पॉवर BI मध्ये आम्ही पूर्ण टूल बनवून परफॉर्मन्स मॉनिटरिंग होतं. आणि काल जे ह्या ग्रुपवरती आहेत त्या सगळ्यांना मी कोल्हापूर ॲज अ फाउंड्री इंडस्ट्री पुढच्या 5 वर्षात कशी ग्रो होणार हे AI वरनं काढून एक डॅशबोर्ड बनवून दिलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर त्याच्यात आम्ही प्रिडिक्शन करतो, रेव्हेन्यू, EBITDA या सर्व गोष्टी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो माझा आजचा टॉपिक आहे तो म्हणजे 2990 गव्हर्नमेंटच्या योजनांचा आम्ही अभ्यास केला आहे. म्हणजे आमच्याकडे 2990 योजनांचा डेटाबेस आहे आणि त्याला आम्ही डिजिटल रूप दिलं आहे. म्हणजे काय केलं आहे की एक फक्त उद्यम आधारचा फोटो तुम्ही आमच्याकडे घेऊन यायचा बस, किंवा तो व्हॉट्सअपवरती पाठवा, नो प्रॉब्लेम. तो फोटो पाहिला आम्ही तुम्हाला सांगणार की तुमच्या बिझनेसला एक्झॅक्टली काय ॲप्लिकेबल आहे. जे आज बऱ्याच जणांना संभ्रम आहे की काय ॲप्लिकेबल आहे समजत नाही, तर तो प्रॉब्लेम आम्ही डिजिटली सॉल्व्ह केला आहे. आणि सेम वे आम्ही सगळ्या उद्योजकांना कंटिन्युअसली रिक्वेस्ट करतोय की तुम्ही तुमच्या बिझनेसची हेल्थ चेक टेस्ट करून घ्या. आणि त्याच्यासाठी 1.5 तास तुम्हाला फक्त वेळ काढायचा आहे. तुमच्या लॅपटॉपवरती बसायचं आणि आमच्या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या बिझनेसची हेल्थ चेक टेस्ट करायची. त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येणार तुमचा कॉम्पिटिटर जो सिमिलर लाईन ऑफ बिझनेसमध्ये आहे आणि सिमिलर एक्सपिरियन्स आहे, सिमिलर नंबर ऑफ अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू आणि एम्प्लॉईज आहेत, तर तो कसा बिझनेस करतो आणि तुम्ही कसे करता. तर त्याच्या अनुषंगानं आम्ही सोट, व्हिजन, मिशन, गोल ह्या पण गोष्टी आम्ही करतो. हे आमचे टॉप 10 वर्टिकल आहेत जे आता मी बोललो. बिझनेस एक्सलन्स असेसमेंट जी फुल फ्लेज असेसमेंट होते. फायनान्स एक्सलन्स असेसमेंटमध्ये फक्त फायनान्सच्या प्रोसेसेस असेस होतात. तुम्ही बिझनेस एक्सलन्सला अॅनॉलॉजी म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल हेल्थ चेकअप म्हणू शकता आणि फायनान्स एक्सलन्सला तुम्ही एक लिपिड प्रोफाईल टेस्ट म्हणू शकता. मग आहे ERPIT इन्फ्रा, ज्याच्यात ERPITच्या प्रोसेसेस असेस होतात. ह्याच्यामध्ये 3 जर्नीज बनतात तुमच्या बिझनेसच्या ERPच्या. एक जर्नी बनते ती तुमच्या प्रोडक्टची जर्नी, जी काही ERP प्रोडक्ट असेल तुमच्याकडं. दुसरी बनते ऑर्गनायझेशनची आणि तिसरी तुमची डिजिटल मॅच्युरिटीची जर्नी बनते. कारण लोक सगळे AI म्हणतात, ते भूत आहे सगळ्यांच्यात, पण AIचे 85% फेल्युअर केसेस आहेत. त्याचं कारण हे आहे की AI ची पण जर्नी आहे. म्हणजे तुमच्याकडे बेसिक ERP नाही आहे, बेसिक डेटाबेस नीट नाही आहे, IoT नाही आहे, IIoT नाही आहे, मशीन लर्निंगसाठीचे प्रॉपर टूल्स नाही आहेत आणि डेटा कॅप्चरिंगच जर प्रॉपर होत नाही तर AI काय रिझल्ट देणार तुम्हाला. तर त्या जर्नीज आम्ही तुम्हाला बनवतो. बिझनेस हेल्थ चेक टेस्ट स्ट्रॉंगली रेकमेंडेड, प्रत्येक उद्योजकांनी घ्यायलाच हवी 1.5 तास वेळ काढून ऑनलाईन. सोट ॲनालिसिस आम्ही करतो, ज्याच्यात तुमच्या 5 कॉम्पिटिटर कंपन्या घेतो, तुमच्या परफॉर्मन्सला असेस करतो आणि गॅप काढून देतो. मग KRA KPI घालून देतो. MIS डिझाईन डेव्हलपमेंट आपण बोललो. VB मॅक्रोवाला टूल आहे, 6 सेकंदात MIS बनतो. पॉवर BI आहे
आणि 2990 योजनांच्या बद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि लास्ट आहे ESG आणि सस्टेनेबिलिटी सोल्युशन्स. क्लायंट बद्दल मी बोललोय, हे आमचे सगळे क्लायंट आहेत. हे कोल्हापूरचे क्लायंट आहेत. त्यांनी आमच्यावरती आज विश्वास ठेवला. 5 वर्षाची आमची कंपनी जुनी झाली आज, आणि आम्ही मोर दॅन 650 उद्योजकांना आम्ही इम्पॅक्ट केला. आज 4 ऑफिसेस झाले आमचे, कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा. आणि तर ह्या सगळ्या उद्योजकांनी आयदर आमच्याकडून बिझनेस एक्सलन्स करून घेतलाय, फायनान्स एक्सलन्स करून घेतलाय, मॅनेजमेंट डॅशबोर्ड्स घातलेत, किंवा आम्ही सोट केलेलं आहे यांच्यासाठी. सो आय विल जस्ट क्विकली गो अहेड. ओके, आता डायरेक्टली मी फक्त 2 वाजता मला प्लीज इंडिकेशन द्या, आय विल स्टॉप. आपल्याला आजचा विषय जो आहे तो आहे ॲप्लिकेबल गव्हर्नमेंट स्कीम्स. तो त्या कशा ॲक्सेस करायच्या. ओके, आता बरंच या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. म्हणजे पेशका सरांनी सांगितलं की डिफेन्स आणि रिलेटेड योजना, सरांनी पण काही, सचिन सरांनी काही योजनांचा जस्ट एक ग्लिम्स दिली तुम्हाला. पण एक्झॅक्टली माझ्यासाठी काय आहे, हे कसं ॲक्सेस करायचं आणि त्याला ॲक्सेस कसा आहे तुम्हाला. म्हणजे बरेच गैरसमज आहेत की टेबलाखालून पैसे द्यावे लागतात का, रेट टॅपिझम आहे का, किंवा अप्रोच कसा करायचा माहीत नाही, आणि खरंच मला मिळतंय का माहीत नाही. ओके, सगळे संभ्रम आहेत. तर ते सगळे संभ्रम मला दूर करायचे. आणि ह्याच्याशी रिलेटेड चॅलेंजेसमधनं आपण बाहेर येऊ. आणि मेन आहे डॉक्युमेंटेशन. गव्हर्नमेंटच्या दरबारात जर तुम्हाला जायचं आहे, त्यांना 2च गोष्टी समजतात. एक आहे डॉक्युमेंटेशन आणि तुमचा क्रेडिट स्कोअर. या 2 गोष्टी जर तुमच्या प्रॉपर असतील तर तुम्हाला प्रत्येक स्कीम ही सिमलेस मिळते. याचं एकदम ताजं उदाहरण म्हणजे जेवढ्यांनी तुम्ही कोणी इन्कम टॅक्सचे रिटर्न्स आता फाईल केलेले आहेत, तुम्हाला लक्षात आलं असेल, इन्कम टॅक्सचा रिफंड ही सुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देतात. रिफंड म्हणजे मी माझा अनुभव असा सांगतो की एका दिवसामध्ये सुद्धा रिफंड प्रोसेस झालेले आहेत. सो आपण काय करणार आहोत, काही बेसिक गोष्टीज आहेत, एकदम क्विकली घेईन. सगळ्यात पहिला MSMEs किती आहेत, थ्रेशोल्ड काय MSMEचं आणि कॉन्ट्रीब्युशन. सचिन सरांनी हा विषय घेतलाय त्यामुळे मी क्विकली सांगतो. 30% GDP मधला शेअर आहे, 6.5 कोटी रजिस्ट्रेशन्स आहेत, आणि 45% एक्सपोर्टमध्ये योगदान आहे. आणि सर तुम्ही बरोबर सांगितलं, 13 कोटी चा टोटल, 13 लाख कोटीचा टोटल एक्सपोर्ट आहे, आणि तो 3 टाइम्स वाढलेला आहे. मेजर चॅलेंजेस, आता हा एकच विषय मी घेईन आणि मी थांबवणार आहे. तुम्ही जर टोटल सगळ्या उद्योजकांचे चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम्स बघितले तर आम्ही काय केलंय, ते सगळे चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम्स हे टोटल 7 टाईपचे आहेत. 7 टाईपमध्ये आम्ही डिव्हाइड केलेले आहेत ते प्रॉब्लेम. ओके, आणि ते प्रायोरिटी वाईज डिफाईन केलेत. आणि जर कोणी ॲग्री नसेल तर सांगा. हे टॉप 7 प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम नंबर 1, फायनान्स आणि कॅश फ्लो. फायनान्स आणि कॅश फ्लो प्रॉब्लेममध्ये फंडिंग, त्याच्यानंतर कॅश फ्लो फोरकास्टिंग होत नाहीये, ओव्हर किंवा अंडर लिव्हरेज स्पेंड होतात, बाईंग मटेरियलसाठी पैसे नाही आहेत, पेईंग व्हेंडरसाठी पैसे नाही आहेत. नेक्स्ट आहे मार्केट ऍक्सेस आणि ब्रँडिंग. कस्टमरकडे जाणं खूप अवघड आहे, माहित नाही कसा अप्रोच करायचा, वीक डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहेत, टार्गेटेड सेगमेंट्स क्लिअर नाही आहेत, मला कोणत्या सेगमेंटमध्ये जायचं आहे, डिजिटल प्रेझेन्स अतिशय लिमिटेड आहे, त्यामुळं मी खूप चांगलं काम करतो पण लोक मला ओळखत नाही आहेत, मी काय करतोय, हा दुसरा प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम आहे पीपल स्किल आणि रिटेन्शन. याच्यामध्ये प्रत्येकाला MNC मध्ये जॉब करण्यासाठी जायचं आहे, प्रत्येकाला मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावरती जायचं आहे, नॉट शुअर, वर्कर मिळत नाही आहेत, हे सगळे प्रॉब्लेम. पीपलसाठी KRA नाही आहेत. नेक्स्ट प्राइसिंग, कॉस्टिंग आणि मार्जिनचे प्रेशर्स, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की सगळे मोठे हत्ती लोक बसलेले आहेत पुणे, मुंबई या ठिकाणी. टाटा घ्या, महिंद्रा घ्या, हे सगळे लोक नुसते चेपवायला बसलेले आहेत. तर ह्या सगळ्यांना कंटिन्युअस प्राइस रिडक्शन हवं आहे आणि वी आर नॉट शुअर, वेअर एज परिस्थिती कंप्लीट उलटी होत चाललेली आहे. स्क्रॅप जे आपण परचेस करतोय, मटेरियल कॉस्ट वाढतीये, लेबर कॉस्ट वाढतोय, या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये ओके प्राइसिंग कॉस्टिंग प्रेशरमध्ये हाऊ टू सर्व्हाइव्ह, हा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रोसेसेस, कंप्लायन्स आणि डॉक्युमेंटेशन अतिशय वीक आहेत. माहीत नाही कुठले डॉक्युमेंटेशन, सडनली काहीतरी नोटीस येते आणि कळतं की ओके ह्या पद्धतीचा कंप्लायन्स व्हायला हवा होता. आणि सर तुम्ही खूप छान सांगितलं, म्हणजे 115 काहीतरी कंप्लायन्सेस किंवा डॉक्युमेंट्स बद्दल तुम्ही बोललात, पण आय डोंट नो किती जणांना माहिती आहेत हे 115 कंप्लायन्सेस आणि त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंटेशन.
नेक्स्ट खूप मोठा प्रॉब्लेम, टेक्नॉलॉजी ज्या स्पीडनं चेंज होतीये. ओके, एआयचं जे काही भूत सवरलंय आता, म्हणजे काय होणार आहे माहित नाही. म्हणजे कानामागून आली आणि तिखट झाली असं म्हणतात तसं गुगल एकच माहिती होतं सगळ्यांना, आणि आता चॅट जीपीटी हॅज टेकन ओव्हर गुगल. जेमिनीनं प्रयत्न करते गुगल कॅचअप व्हायचा, पण सी द रेट ॲट विच द टेक्नॉलॉजी चेंजिंग, आणि MSME उद्योजक आहेत ते त्या टेक्नॉलॉजीला अडॉप्टच होऊ शकत नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम, बऱ्याच जणांनी उद्योग भरपूर वाढवले, फार प्रोग्रेसिव्ह उद्योजक आहेत, त्यांनी खूप लॉंग टर्म व्हिजन गोष्टी केल्या. जसं आता आपण बघितलं की ग्रीन सिनर्जी फॉर एक्झाम्पल लिस्टिंग झाली, हे खूप मोठी प्रोग्रेसिव्ह थिंकिंगची साईन आहे. पण काही बऱ्याच उद्योजकांची जे काही सेकंड जनरेशन आहे, दे आर नॉट रेडी टू जॉईन देम. तर या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन्स मी तुम्हाला पोस्ट लंच देणार आहे, आणि त्याच्यासाठी रेडी टेम्पलेट्स मी तुम्हाला सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे, सो दॅट यू कॅन कम ओव्हर दिस प्रॉब्लेम. सो आय विल स्टॉप हिअर, आणि पोस्ट लंच आय विल कंटिन्यू दिस सेशन, कारण आय थिंक ऑलरेडी 2 वाजलेले आहेत. ओके, थँक्यू. गुड इव्हनिंग. मगाशी जेवणाच्या आधी मी होतो आणि आता चहाच्या आधी आहे मी. सो चॅलेंजिंग टाइम. ठीक आहे, आपण कोल्हापूरकर आहोत, सो वी गिव्ह चान्स टू अदर्स ऑल्सो. तर बघू आपण, आता माझी टेस्ट आहे. आपण एक जस्ट छोटी क्लिप, कारण खूप लेक्चर आणि खूप कंटेंट गेलंय, त्यामुळे एक स्मॉल व्हिडिओ बनवलाय तुमच्या सगळ्यांच्या वरती मी, छोट्या ओनर्स वरती. होपफुली हा व्हिडिओ ऑन होईल इथं. येस, लेट अस ट्राय. ओके, व्हिडिओचं ते सेटिंग करेपर्यंत मी काही गोष्टी सांगतोय तुम्हाला. माझ्या आजच्या सेशनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर मी कोणत्याही पद्धतीची थेअरी सांगणार नाहीये. मी प्रॅक्टिकल केस स्टडीज घेऊन आलोय तुमच्यासाठी, आणि इतका छान कॉन्टेक्स्ट सेट झालेला आहे संभाजीराव सरांनी किंवा सगळ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की तुमच्या बिझनेसला जर नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं असेल, द ओनली अँड ओनली वे you can take it to the next level is by driving operational excellence. That is the only way you can take it to the next level. ठीक आहे. उद्यम आधार ही एक अतिशय सिंपल गोष्ट आहे, पण त्या उद्यम आधारचं किती अनन्यसाधारण महत्व असतं आपने इन्हें जरूर देखा हो. हा व्हिडिओ बघू आपण पहिला. बेशक इन्हें रेडी. ओके, पहिला व्हिडिओ बघूया. हा तुमच्यावरती बनवलेला व्हिडिओ आहे. चिंतामणी, तू इथंच थांब. चिंतामणी गणपती. आपने इन्हें जरूर देखा होगा, बेशक इन्हें पहचाना नहीं होगा. देखने में वो एकदम परफेक्ट, सब कुछ जैसे सही रास्ते पर चल रहा है. हाँ, इनकी गाड़ी पटरी पर जरूर होगी, मगर यह किसी को नहीं पता कि गाड़ी में तेल कितना है. गाड़ी खींचनी पड़े या धक्का देना पड़े, पर गाड़ी बढ़ती रहनी चाहिए, क्योंकि हर सवारी की जिम्मेदारी इन्हीं की है. लोगों की तनख्वाह, बिल हो या स्कूल फीस, सब में इन्हीं की भागीदारी है. अखबारों में ये एंटरप्रेन्योर के नाम से पाए जाएंगे, मगर समाज में तो अक्सर ये व्यापारी और बिजनेसमैन के नाम से टकराते हैं. दुनिया इनके योगदान से बेखबर है कि देश की अर्थव्यवस्था इन पर बहुत ज्यादा निर्भर है. इनके चेहरे पर सूखे पसीने की बूंदें इनके अपनों को भी नहीं दिखती. इनके माथे की लकीरें ये अपने आप से भी छुपा कर रखते हैं. इनके होठों की मुस्कान एक पर्दा है अपनी परेशानी छिपाने का. सबकी नजर में इनकी तिजोरी पैसों से भरी रहती है, मगर इनके खाते की किताबें कुछ अलग ही कहानी कहती हैं. सपने बुनते वक्त यहाँ सब दोस्त रिश्तेदार साथ चलते हैं. बात जब काम की आ जाए तो पतली गली पकड़ते हैं. इन्हें इज्जत ना मिले ना सही, सबको तनख्वाह वक्त पर मिले
ये अपना फर्ज मानते हैं। सपनों के शिखर की दौड़ में ये किसी को पीछे नहीं छोड़ते। कहने को ये छोटे मोटे व्यापारी हैं, मगर हम और पूरा देश इनका आभारी है। इन्हें रुकने मत देना, कभी झुकने मत देना। अगली बार ये दिखें तो इनकी इज्जत करना। ये जहां भी नजर आए इन्हें नजरअंदाज ना करना। एक मुस्कान इनके नाम संभाल कर रखना। गर्व करना कि कोई है जो चुपचाप इस देश का विकास कर रहा है, बिना कोई हल्ला किए राष्ट्र का निर्माण कर रहा है। याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमचं चित्र बघितलं असेल या व्हिडिओमध्ये, जे MSME ओनरची स्ट्रगल स्टोरीसाठी मी हा व्हिडिओ या ठिकाणी दाखवलाय की तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती मोठं योगदान देताय आणि तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्व गुणाला आणि लिडरशिपला सगळ्यात महत्त्वाचा माझा खूप मोठा सलाम। तर या पार्श्वभूमीवरती मी माझं जे राहिलेलं प्रेझेंटेशन आहे ते कंटिन्यू करतो। होपफुली आपण लवकरात लवकर एंड करू, पण मला इम्पॅक्टफुल करायचं आहे, सो प्लीज फील फ्री टू आस्क द क्वेश्चन्स। तर आपण आज काय पाहणार आहोत, तर तुमच्या सगळ्या ओनर्सचा जो आम्ही स्टडी केला आहे मागच्या 5 वर्षामध्ये, मोर दॅन 600+ क्लायंट वी हॅव इम्पॅक्टेड। तर सगळ्यांचे प्रॉब्लेम्स जर टोटल सेंट्रलाइज किंवा एका डेटाबेसमध्ये घालायचे म्हटले आणि ते प्रायोरिटी वाईज जर सॉर्ट करायचे म्हटले तर हे 7 प्रॉब्लेम्स आहेत। एक प्रॉब्लेम आहे, मी त्या साईडला जातो प्रतीक, यू कॅन जस्ट। एक प्रॉब्लेम आहे फायनान्स आणि कॅश फ्लो, दुसरा प्रॉब्लेम आहे मार्केट ॲक्सेस ब्रँडिंग, तिसरा प्रॉब्लेम आहे पीपल स्किल्स, चौथा प्राइसिंग कॉस्टिंग मार्जिन प्रोसेस कंप्लायन्स टेक्नॉलॉजी डेटा युसेज, नेक्स्ट आहे ग्रोथ माइंडसेट गव्हर्नन्स आणि सक्सेशन। आय विल ऑपरेट बर। आता सगळ्यात सुरुवातीला कंप्लायन्स रिक्वायरमेंट फॉर बिझनेस करणं इझी आहे का कठीण आहे? सचिन सरांनी एक खूप मोठा पॉइंट त्या ठिकाणी उपलब्ध केला होता की मोर दॅन 153 कंप्लायन्सेस आहेत। तर म्हटलं तर कठीण आहे आणि म्हटलं तर सोपं आहे। सो वी जस्ट वॉन्ट टू शो यू आज तुम्ही कुठं आहात। MSME ओनर जर मला या ठिकाणी दिसायचा असेल तर तो कुठे आहे बघा, बरोबर आहे? तुमची धोती ही सगळ्या डिपार्टमेंटनी पकडलेली आहे। कोणते कोणते डिपार्टमेंट तुमच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती वॉचिंग आहे। गुगल पेनं काही जरी पे केलं, इन्शुरन्स पेमेंट पासून प्रत्येक गोष्ट तुमची कोणीतरी वॉच करते, हे तुम्हाला लक्षात आहे का? आणि आता तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इव्हन सोशल मीडियाचा पण ऍक्सेस मिळालाय। माझी एक कलिग आहे स्नेहल रावले म्हणून, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जेव्हा धाड घालतं ओके आणि सगळे डॉक्युमेंट आणून एका बंद खोलीमध्ये टाकतात आणि तिला सांगतात की ओके बुक द केस, हेल्प अस टू बुक द केस, आणि तिला सोशल मीडियाचा ऍक्सेस असतो। सो ती बघते ओके बुर्जल खलिफावरनं 140व्या मजल्यावरनं पॅराशूटमधनं कोणीतरी खाली उडी मारतोय, सो व्हॉट शुड बी हिज इन्कम आणि त्यांनी किती डिक्लेअर केलंय, म्हणजे इथनं स्टार्ट होतं ते। सो सोशल मीडियापासनं प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी तुम्हाला वॉच करतंय फ्रॉम द टॅक्स साईट। कोण कोण वॉच करतंय तुम्हाला बघा नीट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वॉच करतंय, त्याच्यानंतर इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये कस्टम्स, इन्कम टॅक्स अपेलेट ट्रायब्युनल, GST अपेलेट ट्रायब्युनल, रिझर्व्ह बँक, NCLT, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट। ED शब्द सगळ्यांना माहिती आहे की आपल्या साईडनं जर काही एखाद्याला झोपवायचं असेल तर EDची यंत्रणा वापरली जाते, गव्हर्नमेंट यू नो ऑल दॅट। मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, फॉरेन ट्रेड, सेबी,
आणि तुमची धोती सगळ्यांच्या हातामध्ये आता पकडलेली गेलेली आहे. आता पुढं काय करायचं? गव्हर्नमेंट खरंच MSME सेक्टरला हेल्प करते का? बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात की ओके लाईक CGTMSE स्कीम आहे किंवा मल्टिपल सबसिडीज आहेत. ओके, खरंच त्या मिळत आहेत का? तर लार्जली गव्हर्नमेंट काय करतं ते जर आपण टोटल क्लासिफाय करायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ते फायनान्शियल सपोर्ट करतं मल्टिपल पद्धतीने. जिथं कमर्शियल बँका, त्यांचं नावच कमर्शियल आहे लक्षात घ्या, ते काय म्हणतात की तुमच्याकडे कोलॅटरल दाखवा मगच आम्ही तुम्हाला फंडिंग करणार. तर मल्टिपल स्कीम या फायनान्शियल सपोर्टच्या आहेत गव्हर्नमेंटच्या. नेक्स्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या स्कीम्स. तुम्ही बघताय ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतीये, म्हणजे रिसेंटली नवी मुंबई एअरपोर्ट झालं किंवा ज्या पद्धतीने गडकरी सर ओव्हरऑल इम्प्लिमेंटेशन करतात. ठीक आहे, कोल्हापूर कडे नजर गेली नाही अजून गडकरी सरांची, पण त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या स्कीम्स आहेत. स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग, काही ट्रेनिंगचा या ठिकाणी उल्लेख झाला. सचिन सरांनी डेफिनेटली ते बोलले की NAPS आणि NATS स्कीम अप्रेंटिसच्या ट्रेनिंग स्कीम्स आहेत. मार्केट ॲक्सेससाठी गव्हर्नमेंटनं पोर्टलच बनवले, जेम पोर्टल, जिथं तुम्ही ऑफिशियल मार्केटिंग करू शकता आणि तुम्हाला गव्हर्नमेंट बेनिफिट देत आहे. रेग्युलेटरी सिम्प्लिफिकेशन, पाणी घेऊन फक्त. रेग्युलेटरी सिम्प्लिफिकेशन मध्ये बिझनेस रजिस्ट्रेशन, कंप्लायन्सेस प्रोसेसेस, त्याच्यानंतर मल्टिपल ॲप्लिकेशन्स आहेत. टॅक्स इन्सेंटिव्ह बेनिफिट्स, याच्यामध्ये इन्कम टॅक्स, GST पासनं बऱ्याच स्कीम्स आपण बघणार आहोत. टेक्नॉलॉजी अडॉप्शनच्या स्कीम्स आहेत, मशिनरी एनहान्समेंटच्या. गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट जे जेम पोर्टलवरनं होतं. नेटवर्किंग आणि सपोर्टसाठी मल्टिपल इंडस्ट्री असोसिएशन आहेत. आणि क्वालिटी स्टँडर्ड्स आणि सर्टिफिकेशनसाठी मेनी सर्टिफिकेशन्स आर देअर. तर आता तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की टोटल गव्हर्नमेंटनी या सगळ्या स्कीमसाठी अलोकेशन किती केलेलं आहे? एनी आयडिया? एनीबडी नोज? मला इंटरॅक्टिव्ह करायचं आहे, त्यामुळे मी क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये घेतलंय. मला फक्त थोडा घसा खराब आहे म्हणून आय एम जस्ट टेलिंग माय सन टू हेल्प मी, बाकी काही नाही. एनी आयडिया किती अलोकेशन केलंय टोटल आपल्या MSME सेक्टरसाठी म्हणून गव्हर्नमेंटने किती फंड अलोकेट केलेले आहेत? ओके, तर मी जस्ट क्विकली सांगतोय. मल्टिपल स्कीम्स आहेत आणि त्या सगळ्या स्कीम्स मध्ये मिळून मोर दॅन 20,000 करोड हॅज बीन अलोकेटेड. प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मध्ये 2300 कोटी, CGTMSE मध्ये 9,000 कोटी, क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी 410 कोटी, टूल रूमसाठी 160 कोटी, त्याच्यानंतर स्फूर्तीसाठी 362 कोटी, ॲस्पायर स्कीमसाठी 20 कोटी, कॉयर विकास 104, रायझिंग अँड ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स रॅमसाठी 1500 कोटी आणि MSME चॅम्पियन स्कीमसाठी 54 कोटी, असे मिळून टोटल 22,137 कोटी अलोकेट केलेत. आता टोटल सगळ्या योजनांची जर आपण गोळाबेरीज करायची झाली तर किती योजना आहेत? एनी आयडिया? आपल्याला ऍप्लिकेबल असणाऱ्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या योजनांची जर गोळाबेरीज टोटल करायची झाली तर किती योजना आहेत? तर टोटल 2,990 योजना आहेत. आणि ह्या 2,990 योजनांना जर आपण ब्रॉडली क्लासिफाय करायचं झालं तर 713 योजना या पूर्ण कॅपिटल सबसिडीच्या आहेत. कॅपिटल सबसिडीचा अर्थ काय? गव्हर्नमेंट तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तरी पैसे देतं, ते पैसे तुम्ही घ्यायचे आहेत आणि ते परत द्यायचे नाही आहेत. जसं पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह जे आता मैत्री 2.0 मध्ये कन्वर्ट झालेले आहेत बऱ्याच स्कीम. कोणती म्हणजे आता कोल्हापूर D, कागल D+, तिथं तुम्हाला 50%, 60% डिपेंडिंग अपॉन तुम्ही प्लांट मशिनरी जे काय टाकता, तर हे पैसे तुम्हाला परत द्यायचे नाही आहेत. दॅट इज अंडर कॅपिटल सबसिडी.
नेक्स्ट टाईपची योजना येतात त्या क्रेडिट गॅरंटी. क्रेडिट गॅरंटीचा अर्थ काय? तुमच्याकडे कोलॅटरल नाही आहे आणि तुम्हाला फंड्स हवेत, त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प होते गव्हर्नमेंटकडून आणि ती हेल्प 20% ते 30% पर्यंतची कोलॅटरल तुम्हाला द्यावं लागतं. 70 ते 80% पर्यंतचं कोलॅटरल सेंट्रल गव्हर्नमेंट देतं. नेक्स्ट आहे एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह. ह्या 56 योजना आहेत, 56. नेक्स्ट इन्सेंटिव्ह 644, इन्कम टॅक्स बेनिफिट 25, इनडायरेक्ट टॅक्स 8, इंटरेस्ट सबसिडी 132, लोनच्या 25 आहेत. सॉरी, आता हे लोनच्या 25 स्कीम कोणत्या आहेत? ह्या 25 स्कीम सगळ्या सीडबी ड्रिव्हन आहेत, बिकॉज दीज आर गव्हर्नमेंट लोन्स, दीज आर नॉट नॉर्मल लोन्स. नॉन मॉनिटरी बेनिफिट 618 स्कीम्स आहेत. नॉन मॉनिटरी बेनिफिटचा अर्थ काय की तुम्हाला पैशाच्या स्वरूपात मदत नाही होणार, पण इन्क्युबेशन सेंटर तिथं तुम्हाला काही फॅसिलिटी दिल्या जाणार, जेम पोर्टल की जिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जाणार, अशा 618 आहेत आणि 736 रिएम्बर्समेंटच्या स्कीम्स आहेत. आता एक सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न असा आहे की एवढ्या जर योजना आहेत तर त्याच्यातल्या माझ्या बिझनेसला एक्झॅक्टली कोणत्या योजना ऍप्लिकेबल आहेत, आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण थोड्या वेळाने देऊ. पहिला जस्ट या योजना काय आहेत ॲट हाय लेवलला समजून घेऊ. सगळ्यात पहिला आहे कॅपिटल सबसिडी. कॅपिटल सबसिडीमध्ये ज्या मेजर योजना आहेत त्या मी जस्ट अनाऊन्स करतोय, बोलतोय. सगळ्यात पहिला आहे क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी स्कीम, CLSS स्कीम, ज्याच्यामध्ये अप टू 15%, 15 लाख किंवा अप टू 1 करोड रुपीज लोनला तुम्हाला कॅपिटल सबसिडी मिळते. नवीन प्लांट आणि मशिनरी जे काही तुम्ही घेणार आहात ती ह्याच्यामध्ये कव्हर होते. दुसरी आहे स्पेशल क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी स्कीम फॉर SC/ST. इथं 25% कॅपिटल सबसिडी मिळते तुम्हाला एलिजिबल प्लांट आणि मशिनरीवर, इफ यू आर SC/ST एंटरप्रेन्योर. नेक्स्ट आहे रॅम्प. रॅम्पमध्ये 25% सबसिडी ऑन प्लांट अँड मशिनरी विच इज मॅक्सिमम अप टू 12.5 लाख मिळते. ब्राउनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे एक्झिस्टिंग प्लांटला तुम्ही रिव्हॅम्प करता या प्रोसेसमध्ये. नेक्स्ट क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. मल्टिपल क्लस्टर कोल्हापूर आणि इन अँड अराउंड सगळे झालेले आहेत, तर तिथं अप टू 30 करोड रुपीज पर्यंत तुम्हाला सबसिडी किंवा असिस्टन्स मिळतं. तुम्हाला एक क्लस्टर फॉर्म करायला लागतं की जी युजली एक सेक्शन 8 कंपनी असते. त्याच्यानंतर आहे स्फूर्ती. स्फूर्तीमध्ये काय होतं? MSME अगेन क्लस्टर, इथं बजेट 2.5 कोटीचं आहे. परफॉर्मन्स अँड क्रेडिट रेटिंग स्कीम. बऱ्याच वेळेला बँक तुम्हाला लेंडिंग करायला तयार असते. ते म्हणतात की तुम्ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून तुमच्या बिझनेसचं असेसमेंट करून घ्या, म्हणजे क्रिसिल असेल किंवा इक्रा असेल. तर ह्या क्रेडिट रेटिंग एजन्सीचं जे काही असेसमेंट तुम्ही करून घेता यांच्याकडून त्याचे 75% फीस सुद्धा तुम्हाला या स्कीमच्या अंडर सबसिडीच्या फॉर्मॅटमध्ये मिळतात. त्याच्यानंतर आहे इन्सेंटिव्स. बऱ्याच जणांना माहित नाहीये की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी स्टॉल लावता त्या स्टॉलचे तुम्हाला 80% पैसे परत मिळत असतात, प्रोव्हाइडेड जी इंडस्ट्री असोसिएशन स्टॉल प्रोग्राम कंडक्ट करते तिथं मिनिमम 100 स्टॉल असावे लागतात. आणि तुम्ही जर फॉरेन कंट्रीमध्ये गेलात तर विमानाचं तिकीट सुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला रिएम्बर्स करतं. आणि ही सगळी प्रोसेस सिमलेस 30 डेजमध्ये होते. एका पर्टिक्युलर वेबसाईटवरती तुम्हाला हे सगळं अपलोड करावं लागतं, दॅट्स ऑल. त्याच्यानंतर ETP प्लांट, तिथं 50% प्रोजेक्ट कॉस्ट तुम्हाला रिएम्बर्समेंट होते. त्याच्यानंतर नॅशनल अप्रेंटिस स्कीम, याचा थोडंसं डिस्कशन झालंय त्यामुळे मी जस्ट रॅम्प अप करतो की 25% स्टायपंड विच इज अप टू 1500 पर मंथ पर अप्रेंटिस तुम्हाला मिळतात. नॅट्स आहे, इथं 50% स्टायपंड मिळतो. एक आहे ग्रॅज्युएटसाठी, एक आहे अंडर ग्रॅज्युएटसाठी. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड
पेशकर सरांनी ऑलरेडी सांगितलंय, त्यामुळे मी जास्त याच्यावरती काही बोलत नाही. अप टू 90% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट आणि 50 करोड रुपीज पर्यंत पर प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतात. टूल रूम आणि टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स ह्या ठिकाणी सुद्धा अप टू 90% कॉस्ट ऑफ द प्लांट अँड मशिनरी तुम्हाला सबसिडीच्या फॉर्मॅटमध्ये मिळते. आता ह्या टोटल सगळ्या सबसिडीज आहेत, त्याची प्रोसेस काय आहे आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट काय करते याच्यावरती. तर 2013-14 साली मैत्री म्हणून एक पोर्टल अनाऊन्स झालं होतं आणि त्याच्यानंतर त्या पोर्टलवरतीच खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे हा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा, की सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही योजना आहेत या सगळ्या योजना ह्या पोर्टल थ्रू द्यायच्या. इट विल बी लाईक अ सिंगल विंडो क्लिअरन्स आणि त्या पद्धतीने काम चालू झालं. भरपूर ग्लिचेस आले सुरुवातीला, कारण प्रत्येक नवीन इनिशिएटिव्ह मध्ये काही ना काहीतरी ग्लिचेस असतात. तसे इथं पण आले आणि आज ह्या पोर्टल थ्रू जे काही फॅसिलिटेशन चालू आहे ते इतकं अमेझिंग आहे. ऑगस्ट 2025 मध्ये मैत्री 2.0 आलं आणि कम्प्लिटली अपग्रेडेड पोर्टल, ऑल एस्कलेशन्स इमिजिएटली अटेंडेड आणि रिअली द पीपल हॅव वर्क सो हार्ड. आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट मल्टिपल स्टेट गव्हर्नमेंटचे सगळे डिपार्टमेंट ह्याच पोर्टलवरती आलेत. आणि आय एम शुअर, जसं मी आज आता सकाळी संजय पाटील सर आहेत का इथं, हां त्यांच्या आहेत ना, त्यांच्याशी बोलत होतो. त्यांच्या सगळ्या योजना किंवा ज्या गोष्टी आहेत त्या सिमलेसली मैत्री 2.0 पोर्टलवरनं सगळ्या फॅसिलिटेट होतात आता. तर हे तुम्हाला माहितीच आहेत की महाराष्ट्रामध्ये जे सध्या प्रोजेक्ट जे झालेले आहेत मेनली फॉर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट. आता मैत्री पोर्टलवरनं काय काय होतं, सगळ्यात पहिला स्टेट टॅक्स अबेटमेंट, स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन, इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशन, स्किल डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन अँड इन्व्हेस्टर आफ्टर केअर सेल. ईच अँड एव्हरीथिंग इज हँडल्ड थ्रू दिस पोर्टल. त्याच्यासाठी स्पेशल असतील, मेगा प्रोजेक्ट्स असतील, त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट ही या पोर्टल थ्रू हँडल केली जाते. क्लासमध्ये आता क्लासिफिकेशन, आपलं युनिट कुठं आहे त्याचं क्लासिफिकेशन ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण प्रत्येक सबसिडी स्कीम ही झोन वाईज डिफरंट होते. झोन आणि क्लस्टर ही कन्सेप्ट समजून घ्या. ए म्हणजे काय की खूप ॲडव्हान्स्ड आणि प्रोग्रेसिव्ह सिटीज, हां, की ज्या सिटीजमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटला तिथं जास्त गर्दी करायची नाहीये, त्यामुळे तिथं तुम्हाला सबसिडी मिळत नाही. जसं मुंबई आणि पुणे आहे त्या ठिकाणी ऑलरेडी प्रचंड डेव्हलपमेंट आहे, त्यामुळं त्यांना ए म्हणून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जे काय चालू होतं ते आहे बी, मग सी, डी, D+ आणि नॉन इंडस्ट्रीयल डिस्ट्रिक्ट. तर आता आपण बघूया याच्यामध्ये काय काय येतं. हा हो, आपण आता ग्रीन एनर्जी, सॉलिड वेस्ट रिलेटेड स्पेसिफिक स्कीम्स आहेत, त्या स्कीम्स पण आपण आता कव्हर करणार आहोत. ह्याच्यानंतर आय एम गोइंग टू ऍड्रेस ऑल दो स्कीम्स ऑल्सो. तर मेगा इंडस्ट्रीयल युनिट्स आहेत ते डिफाईन झालेले आहेत. आता जर समजा तुम्ही मेगा युनिट्स टाकणार आहात जिथं 1500 कोटीपर्यंत समजा फिक्स कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि डायरेक्ट एम्प्लॉयमेंट 3000 लोक जर तुम्ही एम्प्लॉय करत असाल आणि ते तुम्ही कुठं टाकणार आहात. ओके, आता कोल्हापूर डी, कागल गेला तर D+ येतं. तर ज्या ठिकाणी तुम्ही ते युनिट टाकणार आहात तिथं तुम्हाला स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन 50% मिळतं आणि फॉर ए अँड बी, आणि बाकी ठिकाणी 100% स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन. म्हणजे समजा आपण कागलमध्ये घेतलं आणि वी आर प्लॅनिंग लाईक, कारण कागल D+ मध्ये येतं, 500 जणांना रिक्रूट करण्याचा अँबिशियस 250 करोडचा प्रोजेक्ट जर स्टार्ट करणार असू, गव्हर्नमेंट इज टेलिंग 100% स्टॅम्प ड्युटी इज एक्झम्प्टेड. सिमिलरली इलेक्ट्रिसिटी ड्युटी 10 इयर्स तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ड्युटी जो कॉम्पोनंट असतो इलेक्ट्रिसिटी बिलवरती तो भरायची गरजच नाही. सो युअर एनर्जी कॉस्ट गेट्स रिड्युस्ड. आणि डी आणि D+ मध्ये 15 वर्ष भरायची गरज नाही.
आणि इंडस्ट्रीयल पॉलिसी जे आहेत ते 15% तर तुम्हाला 50% तर स्ट्रेट वे तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणारच आहेत त्याच्यात. आणि ते सोडून बाकी जे काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या इन्व्हेस्टमेंटवरती 50, 75 आणि 100% 100% म्हणजे गडचिरोलीमध्ये जर तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये जर काही केलं, विदर्भामध्ये केलं तर 100% ऑफ युअर फिक्स कॅपिटल इन्व्हेस्टमेंट यू विल बी रिएम्बर्स्ड. आता मी खूप जास्त खोलात जात नाही कारण बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्यात, पण हे प्रेझेंटेशन मी सगळ्यांना तुम्हाला देणार आहे. सो डिपेंडिंग अपॉन द प्रोजेक्ट, टाईप ऑफ द प्रोजेक्ट्स, ह्या स्कीम्स वेगळ्या वेगळ्या आहेत. आता आपण दुसऱ्या एका टाईपला जाऊ की जो मॅक्सिमम पेन एरिया, भरपूर उद्योजकांचा हा पेन एरिया की माझ्याकडे द्यायला कोलॅटरल नाही आहे आणि मला लोन हवं आहे. ओके, पण मी ते कसं अवेल करायचं, कारण बँक मॅनेजर एकतर उभं करत नाही किंवा नीट रिस्पॉन्स देत नाही आणि ते सगळे प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस आम्ही ॲड्रेस केलेत. तर क्रेडिट गॅरंटी लोनमध्ये आपल्याला काय मिळणार आहे? सगळ्यात सुरुवातीला प्रत्येक MSME ओनर की जो ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेसमध्ये आहे त्याला अप टू 10 CR गव्हर्नमेंटनी ऑफिशियली सांगितलेलं आहे की कोलॅटरल फ्री म्हणजे 20% दे एक्सपेक्ट, 80% गव्हर्नमेंट इज गोइंग टू बॅक हिम अप. आता इश्यू काय होतो, बरेच जण ज्या वेळेला कोलॅटरल फ्री लोन हवं आहे त्यावेळेला बँकेकडे अप्रोच करतात. तर गव्हर्नमेंटनी काही पोर्टल्स केलेत, तर त्यांची आम्ही या ठिकाणी तुम्हाला त्या पोर्टलची इन्फॉर्मेशन दिली. एक गोष्ट लक्षात घ्या, बँक्स आर ओनली फंडिंग फॅसिलिटेटर. दे आर नॉट प्रोव्हाइडिंग यू लोन, दे आर नॉट गिव्हिंग यू एनी काइंड ऑफ अ फॅसिलिटी, दे आर जस्ट फॅसिलिटेटर. कारण ह्या पर्टिक्युलर प्रत्येक ठिकाणी रिस्क इज बोर्न बाय द स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. CMEGP असेल, चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ती रिस्क बेअर करतंय आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत CGTMSE तिथं सेंट्रल गव्हर्नमेंट बेअर करतंय. सो यू शुड टेल टू द बँक. आणि आम्ही ते प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस ते आपण कव्हर केलेले आहेत ना प्रत्येक. सो तिथं आम्ही तुम्हाला सांगतो की बँक मॅनेजर जर एंटरटेन करत नसेल तर काय करायचं, कारण हा सगळ्यांना कॉमन प्रॉब्लेम आलेला आहे आणि आम्ही सगळे सोल्युशन्स घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर लक्षात घ्या, अप टू 10 CR तुम्ही एंटायटल्ड आहात. ही 5 कोटीची लिमिट होती, बजेटमध्ये 10 कोटी केली, कारण गव्हर्नमेंटचे इंटेन्शन एकदम क्लिअर आणि क्लीन आहेत की त्यांना दे वॉन्ट टू हेल्प MSME. त्याच्यानंतर NBFC असेल आणि NBFC मध्ये जर तुम्ही अप्रोच केला तर त्यांना पण CGTMSE अप टू 5 CR दे शुड ऑल्सो गिव्ह. असं नाही की नुसतं नॅशनलाइज बँकेतच तुमचं अकाउंट हवा आणि तिथं 10 कोटी मिळणार, NBFC सुद्धा 5 कोटी देतील. आणि PMEGP मध्ये आता प्रोजेक्टची कॉस्ट की जिथं विदाउट कोलॅटरल अलॉंग विथ द सबसिडी 50 लाख रुपये फर्स्ट टाइम तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय. PMEGP ची लिमिट प्रोजेक्ट कॉस्ट अप टू 50 लाख पर्यंत असेल मॅन्युफॅक्चरिंगचं, तर 20 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि सर्व्हिसेस असेल तर 20 लाख. आपण सगळे क्वेश्चन्स घेणार आहे, सो यू कॅन प्लीज नोट डाऊन द क्वेश्चन्स. CMEGP अगेन सिमिलर लिमिट, PMEGPच्याच बॅकग्राऊंडवरती ही आलेली स्कीम आहे. सेम सिडबीनं पण आता स्टार्ट केली. सिडबीला CGTMSE नव्हतं पूर्वी, पण सिडबीनं पण एक लीड बँकर म्हणून, कारण गव्हर्नमेंटची ती मेन बँकर आहे, तर त्यांनी पण अप टू 2 CR ती स्कीम स्टार्ट केलेली आहे. आणि त्याला टुलिप म्हणतात, टॉपअप लोन म्हणतात. आता एक्सपोर्टच्या काही स्कीम्स बघू आपण आणि नंतर सगळे क्वेश्चन्स घेऊ. एक्सपोर्टच्या स्कीम मध्ये रोडटॅप म्हणून एक खूप महत्वाची स्कीम आलेली आहे. रोडटॅप मध्ये काय होतं की डिपेंडिंग अपॉन तुमचं प्रोडक्टचं क्लासिफिकेशन काय आहे, त्या क्लासिफिकेशनच्या अनुषंगानं तुम्हाला डायरेक्ट ड्युटीच्या स्क्रिप्ट मिळतात. आणि ही अमाऊंट जी आहे ती 0.5 to 3% ऑफ FOB व्हॅल्यू ऑफ द गुड्स ही डायरेक्टली स्क्रिप्टच्या फॉर्मॅटमध्ये मिळते. स्क्रिप्ट म्हणजे काय, इट्स लाईक अ बेरर चेक म्हणू शकता. आणि म्हणजे $100 एक्सपोर्ट केला तर $3 तुम्हाला $3ची एक स्क्रिप्ट मिळणार. ती स्क्रिप्ट तुम्ही मार्केटमध्ये सेल पण करू शकता किंवा नेक्स्ट टाइमला जर काही इम्पोर्ट करत असाल त्या इम्पोर्टच्या वेळेला कस्टम ड्युटीच्या अगेन्स्ट तुम्ही वापरू शकता.
अशी एक रोडटॅप म्हणून स्कीम आहे आणि ही डायरेक्टली सगळ्या फाउंड्री ओनरना ऍप्लिकेबल आहे आणि आय एम नॉट शुअर किती जण ही घेत आहेत. एकदम सिमलेस प्रोसेस आहे. फक्त तुमचं शिपिंग बिल आणि तुमचे जे डिस्पॅच डॉक्युमेंटेशन आहेत हे सगळे प्रॉपर पाहिजेत. आपण डॉक्युमेंटेशनकडे वळू, कारण कुठली स्कीम अवेल करायची असेल तर डॉक्युमेंटेशन इज गोइंग टू बी द की. स्मॉल एक्सपोर्टर पॉलिसी आहेत आणि इंटरेस्ट ओके. जर तुम्ही फर्स्ट टाइम एक्सपोर्ट करता एखाद्या कंट्रीमध्ये तर त्या पर्टिक्युलर कंट्रीला एक्सपोर्ट करताना तुमचं जे काही ECGC कव्हर आहे ते पूर्ण गव्हर्नमेंट देतं. ते म्हणतं यू आर एक्सपोर्टिंग फर्स्ट टाइम, विल हेल्प यू. पूर्ण प्रीमियम तुम्हाला तुमचा जो काही इन्शुरन्स आहे दॅट एंटायर इन्शुरन्स विल बी बोन बाय अस. अँड एक स्मॉल एक्सपोर्टर पॉलिसीसाठी तुम्हाला हा एक बेनिफिट आहे, प्रोव्हाइडेड तुमचा अॅन्युअल टर्नओव्हर 5 कोटीपेक्षा जास्त क्रॉस व्हायला नको आणि 2 कोटीपर्यंतची लायबिलिटी. हां, जर समजा समोरचा इम्पोर्टर आहे त्यांनी तुम्हाला पैसे दिले नाहीत तर अंडर ECGC अप टू 2 करोड यू कॅन गेट दॅट क्लेम रिएम्बर्स थ्रू ECGC प्रीमियम. मग इंटरेस्ट इक्वलायझेशन म्हणून पण स्कीम आहे, त्याच्यात सबवेन्शन होतं. मॅन्युफॅक्चरिंग जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर असाल आणि काही लोन जर घेत असाल तर अप टू 3% तुम्हाला त्याच्यात कन्सेशन्स मिळतात. आणि एक ड्युटी ड्रॉबॅक स्कीम आहे की जी मेनली रिफंडसाठी वापरली जाते. आता इन्कम टॅक्सच्या पण मल्टिपल बेनिफिट स्कीम्स आहेत ज्या MSME ओनरसाठी आहेत. 43B बऱ्याच जणांना माहिती आहे की ही स्कीम तुम्हाला जर टाइमली पेआउट नाही झालं, सचिन सरांनी सांगितलंय, सो आय डोंट वॉन्ट टू टेक मोर टाइम, तर समोरच्याला त्याचं डिडक्शन मिळत नाही. सो सिम्पली तुम्ही सांगू शकता यू आर नॉट पेईंग मी. एक तर 2 पद्धतीने तुम्ही समोरच्या कस्टमरला क्लेम लॉन्च करू शकता. अंडर 43B तुला तो एक्सपेंडिचर म्हणून अलाउड नाही होणार. आणि दुसरं, तू जर रिपीटेटिव्हली पे नाही करत राहिलास मला आणि ओल्ड आउटस्टँडिंग राहिलं तर मी समाधान पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, त्या समाधान पोर्टलवरती टोटल हा इनवॉइस अपलोड करेन आणि गव्हर्नमेंट इज गोइंग टू इश्यू यू अ लीगल नोटीस. सो बेटर बी अवेअर. आय एम अ स्मॉल MSME ओनर, मी मायक्रो आहे, स्मॉल आहे, मला प्रोटेक्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटनं हे केलेलं आहे. इफ यू डोंट फॉलो द गव्हर्नमेंट रूल आय एम गोइंग टू सू यू. आणि त्याच्यासाठी पोर्टल्स आहेत. सो दिस इज 43B. त्याच्यानंतर कन्सेशनल कॉर्पोरेट टॅक्स रेट. आता हा एक कॉर्पोरेट टॅक्स रेट आहे, त्याचा रेट 25.17% झालेला आहे, जो पूर्वी 30% होता. काही स्पेसिफिक पार्ट ऑफ इंडिया त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचे युनिट्स टाकले आणि काही स्पेसिफिक कंडिशन जर मीट केली तर तुम्हाला, जर समजा 10 कोटीचा तुमचा रेव्हेन्यू आणि 1 कोटी रुपयाची एम्प्लॉई कॉस्ट असेल तर ती एम्प्लॉई कॉस्ट 1,30,00,000 गृहीत धरली जाणार, जेणेकरून टोटल टॅक्स लायबिलिटी तुमची कमी येऊ शकते. आता इनडायरेक्ट टॅक्सचे काही बेनिफिट हाय लेवलला बघूया आपण. तुम्ही MSME ओनर आहात, अप टू 5 करोड टर्नओव्हर असेल, दर महिन्याला GST डिपार्टमेंट म्हणतं की तुम्ही रिटर्न भरू नका. क्वार्टरली रिटर्न, मंथली पेमेंटच्या मोडवरती तुम्ही शिफ्ट होऊ शकता. त्याच्यानंतर कंपोजिशन स्कीम आहे आणि इनपुट डिस्ट्रीब्युशन स्कीम आहे. त्याच्यानंतर GSTR 9 आणि 9C की जे अॅन्युअल रिटर्न आहे ते अप टू 2 करोड तुम्हाला GSTR 9 भरायची गरज नाही रेव्हेन्यू असेल तर, आणि अप टू 5 CR 9C भरायची गरज नाही. आता ॲज अ MSME ओनर गव्हर्नमेंट माझ्यासाठी कोणते कोणते लोन मला देतं. आता एक लक्षात घ्या, बरेच जण गव्हर्नमेंट म्हटलं की म्हणतात स्टेट बँक. सो स्टेट बँक ही गव्हर्नमेंटची बँक नाही आहे, इट्स अ लिस्टेड कंपनी. गव्हर्नमेंटची एकच बँक आहे आणि दॅट बँक इज कॉल्ड एज सिडबी. आणि ती बँक सांगते कधीही माझ्याकडे येऊ नका, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करा. आता मैत्री पोर्टलवरती जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कुठेही काही क्लेम लॉन्च केलं तर कुठल्या टेबलवरती ती फाईल पेंडिंग आहे आणि किती दिवसापासून पेंडिंग आहे हे ट्रान्सपरंटली आपल्याला दिसतं. सेम वे सिडबीचं टोटल रिपोर्टिंग हे PMO ऑफिसला करून टाकलेलं आहे मोदीजींनी. सो सिडबीमध्ये एकदा तुमचं ऍप्लिकेशन गेलं ते लोक पाठीमागं लागतात तुमच्या. ट्राय करून बघा, खूप पॉझिटिव्ह. बँक कंप्लीट चेंज झालेली आहे, म्हणजे
आपल्या इथं बसन बार टॉकीच्या इथे जाऊन बघा तुम्ही, अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑल कमर्शियल बँक अँड गव्हर्नमेंट बँक? ज्या वेळेला तुम्हाला आता मी स्कीम दाखवेन त्यावेळेला लक्षात येईल. सगळ्या सिडबी किंवा गव्हर्नमेंट लेड जेवढ्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये तुम्ही MSME ओनर आहात आणि तुमचे चॅलेंजेस आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत ही गोष्ट विचारात घेतली जाते. जसं फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडं कोलॅटरल लिमिटेड आहे, तुम्हाला इंटरेस्ट कॉस्ट बेअर करू शकत नाही आहात तुम्ही जास्त, ही गोष्ट विचारात घेतली जाते. तुम्हाला सिमलेस प्रोसेस हवी आहे, ही गोष्ट विचारात घेतली जाते. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कमर्शियल बँक रिजेक्ट करते, तुम्हाला एन्हान्समेंट हवी आहे, कमर्शियल बँक रिजेक्ट करते, त्या ठिकाणी सिडबी हात पुढे करते. दॅट इज व्हॉट इज सिडबी रिलेटेड स्कीम्स. मला जस्ट खोकला येऊ नये म्हणून मी गरम पाणी पितो. थँक्यू प्रतीक. तर सिडबी एक्सप्रेस स्कीम आहे ज्याच्यात अप टू 1 CR तुम्हाला क्विक ऑटोमेटेड टर्म लोन मिळतं. वर्किंग कॅपिटलमध्ये केस टू केस बेसिस दे हेल्प यू. स्टेप स्कीम मध्ये स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुम्हाला बिझनेस स्टेप बाय स्टेप वाढवायचा आहे, तर तुम्हाला वर्किंग कॅपिटलची जी नीड अराईज होते, सडनली बिझनेस रॅम्पअप झालाय आणि मला त्याच्यासाठी फंडिंग हवंय, तुमची एक्झिस्टिंग बँकर सांगते नो वी कांट गिव्ह इट, ऑलरेडी आहे त्याच वर्किंग कॅपिटलमध्ये मॅनेज करा, तिथं सिडबीला तुम्ही टॉपअप घेऊ शकता. तिथंच ठेव आणि अजून एक क्लास घे, त्याच्यात पूर्ण भरून आण, दुसऱ्या क्लासमध्ये पूर्ण भरून आण, फुल गरम. प्रथम स्कीम आहे स्पीड स्कीम आहे. स्पीड मध्ये कॅपेक्स फंडिंग होतं अप टू 50 CR. 50 CR इज नॉट अ स्मॉल अमाऊंट. स्माइल मध्ये अप टू 3 CR तुम्हाला फंडिंग होतं. सॉफ्ट लोन स्टाईलनं फंडिंग होतं पूर्ण. प्रथम स्कीम मध्ये फास्टर सँक्शन्स, हायब्रिड सिक्युरिटी आणि 100% फायनान्सिंग प्रथम स्कीम मध्ये फर्स्ट टाइम सिडबीनी चालू केलेलं आहे. अदरवाईज टिपिकली सिडबी एक्सपेक्ट करते की 10 to 20% फिक्स्ड डिपॉझिट ते ठेवा म्हणतात. दॅट इट सेल्फ इज लाईक युअर काइंड ऑफ अ कॉन्ट्रीब्युशन, पण दे हॅव ऑल्सो कम अप विथ दिस काइंड ऑफ अ स्कीम. मग सिडबीची अराईज म्हणून एक स्कीम आहे की जी ब्राउनफील्ड प्रोजेक्ट, म्हणजे एक्झिस्टिंग प्रोजेक्टला तुम्हाला एक्सपांड करायचं आहे, त्याच्यासाठी अप टू 50 CR आहे. स्तपन स्कीम आहे. हां, आणि सर ग्रीन फायनान्स म्हणून आहे. तुम्ही मगाशी जे प्रश्न विचारत होता, तर ग्रीन फायनान्सिंग मध्ये सोलार पासनं जेवढे ESG रिलेटेड इनिशिएटिव्ह आहेत त्याला लागणारी मशिनरी, त्याला लागणारे गुड्स आणि त्याला लागणारी एंटायर व्हॅल्यू चेन डेव्हलप करण्यासाठीचे ग्रीन फायनान्स स्कीम्स पण आहेत. वुमनसाठी अर्जना स्कीम आहे. SC ST एंटरप्रेनरसाठी साथ म्हणून स्कीम आहे ज्याच्यात मिनिमम 51% स्टेक असेल SC ST एंटरप्रेनरचा, दे विल गेट इट. आणि ट्रेड म्हणून पण एक स्कीम आहे ज्याच्यात वुमन ग्रांट प्लस लोन ह्या रूटनं पण तुम्ही अवेल करू शकता. आणि R&D साठी पण काही पद्धतीचं फंडिंग तुम्हाला ह्या लॉंग टर्म लोनमध्ये अवेलेबल आहे. जी मिनिस्ट्री ऑफ लेट मी जस्ट गो बॅक देअर, याच्यात रिसर्च डिझाईन डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी त्याच्यासाठी आहे. आता नेक्स्ट आहेत त्या नॉन मॉनिटरी बेनिफिट. इथं पैसे तुम्हाला दिले जात नाहीत, पण नॉन मॉनिटरी बेनिफिट सगळे दिले जातात. जसं फॉर एक्झाम्पल स्किल डेव्हलपमेंटच्या मल्टिपल प्रोग्रामसाठी मल्टिपल फॅसिलिटीज केलेल्या आहेत, जे इन्क्युबेशन सेंटर आपण म्हणतो. तिथं तुम्ही गेलात, आय डोंट नो किती जणांना माहिती आहे, पण तुम्ही जर स्टार्टअप असाल आणि एक स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन घेतलं तर टोटल इकोसिस्टीम तुम्हाला ओपन होते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये सर MIT आहे किंवा COEP आहे, कोल्हापूरमध्ये पण आहेत बरेच स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर. पूर्ण महिना तुम्हाला ऑफिस वापरायला मिळतं, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर वापरायला मिळतं. बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजला पण इन्क्युबेशन अटॅच्ड आहे आणि तिथं तुम्हाला फक्त 5,000 रुपये महिन्याचं भाडं घेतलं जातं. दॅट्स ऑल.
TREDS म्हणून एक अतिशय महत्वाची स्कीम आलेली आहे की याच्यामध्ये काय होतं की एक गव्हर्नमेंटनी पोर्टल बनवलेलं आहे. त्या पोर्टलवर तुम्ही तुमचे इन्व्हॉइसेस अपलोड करू शकता. अपलोड केलेले इन्व्हॉइसेस इमिजिएटली डिस्काउंट होतात आणि डिस्काउंट 95 ते 98% रेटला ते डिस्काउंट होतात आणि डायरेक्टली ज्या कस्टमरला तुम्ही सेल केलेला आहे ते कस्टमर ऑन ड्यू डेट डायरेक्टली पे टू दॅट बँकर. सो दॅट इज वन ऑफ द व्हेरी गुड स्कीम. नेक्स्ट आहे रॉ मटेरियल असिस्टन्स स्कीम. रॉ मटेरियल असिस्टन्स स्कीम मध्ये तुम्हाला जसं आय थिंक सकाळी याचा एक उल्लेख झालाय की आपण एक इन्शुरन्स बॉन्ड जो देतोय की आय थिंक हे इनिशिएटिव्ह MEDCनं घेतलंय. त्या टाईपमध्ये गॅरंटी दिली जाते. समजा तुमचा सप्लायर आहे, तुम्हाला एकदम पर्चेसिंग करायचं आणि तुमच्याकडं द्यायला कोलॅटरल नाही आहे किंवा यू कांट पे इन ॲडव्हान्स, नाहीतर तुमच्याकडं नॉन बँकिंग फंडिंग फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे, त्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला हात देतं आणि NSIC आहे ती तुम्हाला म्हणते की डोंट वरी, वी विल गिव्ह गॅरंटी ऑन युअर बिहाफ टू द सप्लायर दॅट इन केस यू फेल टू पे वी विल पे. सो अप टू 180 days तुम्हाला ह्या पद्धतीची गॅरंटी मिळते. जेम बद्दल काय सांगायचं. जेम म्हणजे खरोखर तो एक जेमच आहे. ज्यांनी ज्यांनी जेम पोर्टलला रजिस्टर केलंय आणि खूप व्यवस्थित त्याचे बीड स्टडी केलेत ते कोट्याधीश झालेले आहेत. आणि जेम वरती काय परचेस केलं जात नाही विचारा. नट बोल्ट स्क्रू पासनं सगळे फाउंड्रीचे प्रॉडक्ट पासनं सर्व्हिसेस, इवन सेकंड हँड गाड्या सुद्धा त्याच्यावरती परचेस होतात. कारण गव्हर्नमेंटला मॅन्डेट आहे काहीही जरी परचेस करायचं असेल तर दॅट शुड हॅपन थ्रू जेम. चॅम्पियन पोर्टल एक मी अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी. प्रत्येक फाउंड्री ओनरनी झेड सर्टिफिकेट हे घ्यायलाच हवं. का? कारण झेड सर्टिफिकेट घेतल्यानंतर तुमचं बँकेचं इंटरेस्ट कमी होतं. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर. झेड मध्ये 3 कॅटेगरीज आहेत, ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड. झेड म्हणजे काय? झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट. तुमच्या कंपनीतल्या सिस्टीम्स आणि प्रोसेसेस व्यवस्थित थोड्या बेसिक ठेवायच्यात, असेसमेंट होतं आणि तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं. समाधान स्कीम बद्दल आपण ऑलरेडी बोललोय. आता थोडं रिएम्बर्समेंट स्कीम्स बद्दल बोलू. रिएम्बर्समेंट मध्ये झेडचे पैसे तुम्हाला अप टू 80% सर्टिफिकेशनचे पैसे तुम्हाला परत मिळतात. लीन चे कोणतेही प्रोग्राम जर तुम्ही राबवत असाल, कंपनीमध्ये सिस्टीम आणि प्रोसेस ड्रिव्हन कल्चर घालताय तर 2,16,000 रुपये तुम्हाला रिएम्बर्स होतात. तुम्हाला रिटेल आउटलेट काढायचंय तर अप टू 30 लाख रुपीजचा तुम्हाला सपोर्ट मिळतो. अगेन इन द फॉर्म ऑफ रिएम्बर्समेंट. मेट्रोमध्ये असेल तर आणि नॉन मेट्रोमध्ये 20 लाख. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला तुम्हाला अडॉप्ट करायचं आहे, तिथं तुम्हाला 75% रिएम्बर्समेंट आहे. मॉडर्न पॅकेजिंग टेक्नॉलॉजीज 15 लाख रुपयेपर्यंतचं थ्रू क्लस्टर तुम्ही फॉर्म करू शकता. तुम्ही मोठं खूप मॉडर्न इक्विपमेंट किंवा गोष्टी परचेस करू शकत नाही, त्या केसमध्ये तुम्ही क्लस्टर फॉर्म करा. तिथं मॉडर्न पॅकेजिंग टेक्नॉलॉजीवालं मशीन परचेस करा अँड गव्हर्नमेंट विल फंड दॅट मशीन. इवन तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जर बारकोड विकत घेतला, बिकॉज सी गव्हर्नमेंटचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुम्हा सगळ्या ओनर्सना सस्टेनेबल, स्केलेबल आणि सिस्टीम आणि प्रोसेस ड्रिव्हन बनवायचं आहे. त्याच्यासाठी हा सपोर्ट आहे. तर तुम्हाला 50,000 रुपये इव्हन बारकोडच्या प्रिंटरचे गव्हर्नमेंट पैसे परत देतात. आणि ह्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कसं करायचं तर ते आम्ही प्रत्येकाची लिंक दिलेली आहे या ठिकाणी आणि हे प्रेझेंटेशन आम्ही शेअर करू. सो आता मी 2 मिनिटं ब्रेक घेतो आणि तुम्हाला स्कीम रिलेटेड काय डाऊट्स आहेत ते मी पहिला विचारतो आणि देन आय विल गो टू स्टार्टअप स्कीम्स. कुणी माईक जस्ट नॅव्हिगेट करेल का? अजून एक आहे माईक. स्कीम रिलेटेड काय काय डाऊट्स आहेत प्लीज विचारा.
गुड इव्हनिंग सर. येस. आमची कंपनी कुठल्या कुठल्या स्कीम्सना क्वालिफाय आहे हे असं समजण्यासाठी आम्हाला काही गव्हर्नमेंटचं पोर्टल किंवा एखादं सर्टिफिकेटवर समजतं का? ओके, खूप मस्त प्रश्न आहे. माझ्या बिझनेसला ह्याच्यातलं काय मिळणार मला कसं कळणार? थोडक्यात एकदम सिम्पल आहे. गव्हर्नमेंटचं कुठलं पोर्टल नाही, पण आमचं पोर्टल आहे. आम्ही एक EMSME म्हणून पोर्टल तयार केलं आहे. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुमच्याकडं उद्यम आधार आहे? हो आहे. ओके, एक लाईव्ह केस करूया आपण. हां, तुम्ही फक्त तो काढून ठेवा हां, आणि तुम्हाला मी नंतर स्टेजवर बोलवेन. ठीक आहे, चालेल. तुम्हाला दाखवेन एक्झॅक्टली काय काय तुम्हाला ऍप्लिकेबल होतं. सो Okay. इट विल बी अ व्हेरी गुड लाईव्ह केस. ओके, अजून काही क्वेश्चन्स? ओके, आता थोडं स्टार्टअपकडे येऊया. किती स्टार्टअप्स आहेत, किती इंडियामध्ये युनिकॉर्न्स आहेत? युनिकॉर्न्स अर्थ 1 बिलियन ज्यांचं व्हॅल्युएशन होतं त्यांना युनिकॉर्न म्हणतात. तर हे काही प्रश्न आहेत. अराउंड 1.5 लाख स्टार्टअप्स आहेत आणि वी आर रिअली लकी. 118 युनिकॉर्न्स आहेत. चायनामध्ये 163 आणि 678 US मध्ये आहेत. आकडा थोडाफार चेंज होत राहतो, पण आय थिंक दे आर समवेअर सिमिलर टू दॅट. आणि स्टार्टअपनी टोटल जॉब किती क्रिएट केलेत त्याचा काही डेटा आहे. आता स्टार्टअपसाठी काय आहे, ज्यांना नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी काय आहेत? ओके, हे एक स्टार्टअपचं स्टॅटिस्टिक्स देतोय आपण की ज्या पद्धतीने व्हेंचर कॅपिटल फंडिंग रेज होतंय आणि कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये जास्त करून फंडिंग होतंय. पण माझा मेन ऑब्जेक्टिव्ह स्कीमवरती आहे. तर तुम्ही नवीन बिझनेस ओनर आहात तर तुमच्यासाठी काय आहे? तर डेफिनेटली गव्हर्नमेंट इज प्रमोटिंग ऑल इनोव्हेशन. ज्या वेळेला तुम्ही नवीन बिझनेस करता, एक स्टार्टअप टाकता, तर 20 करोड रुपीज तुम्हाला क्रेडिट गॅरंटी फंडसाठी अलोकेट केले. याचा अर्थ असा आहे का हो की मी स्टार्टअप केला, मी 20 कोटीला एलिजिबल झालो? नाही. पहिल्यांदा तुम्हाला प्रोटो करून ती आयडिया काहीतरी प्रूव्ह करावी लागते. प्रूव्ह करून दाखवलं की ह्याच्यातून एवढी एम्प्लॉयमेंट जनरेट होती, एक टेस्ट केस सिनारिओमध्ये टेस्ट करून दाखवावं लागतं. देन यू डेफिनेटली गेट द ॲक्सेस. आणि मल्टिपल फंड्स बनवलेले आहेत. जसा स्टार्टअप इंडिया सीड फंड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 20 लाख पर्यंतचं सीड फंडिंग मिळतं. आता हे सीड फंड कुठं असतात? बरेच इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, कॉलेजेस आहेत, IIT आहेत, IIM आहेत. तुम्ही एकदा स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट घेतलं ना, जस्ट गो अँड अप्रोच देम आणि त्यांना सांगा की ओके, मी स्टार्टअप आहे, मला सीड फंड हवेत. कंडिशन काय असते की ती जी कुठली एजन्सी आहे, म्हणजे तो इन्क्युबेशन सेंटर असेल, IIT असेल, IIM असेल, COEP असेल, कुठलंही कॉलेज असेल, त्यांना आपल्याला 2 ते 3% स्टेक द्यावा लागतो आपल्या कंपनीमध्ये. इट्स ओके. 2 ते 3% स्टेक देऊन तुम्हाला 70 ते 80 लाख जर मिळत असतील आणि तुम्हाला त्यांचे रिसोर्सेस वापरायला मिळत असतील. इनफॅक्ट मी माझ्या स्टार्टअपसाठी आता IIT पटनामध्ये ऍप्लिकेशन केलं आणि खूप पॉझिटिव्ह पद्धतीने गोष्टी चालू आहेत. 80 लाखाचा फंड आहे. आय विल बी गेटिंग IIT इंटर्न्स हू विल कीप डुईंग ट्रायल्स ऑन व्हॉट एव्हर सिस्टीम्स आणि प्रोसेसेस आणि प्रॉडक्ट जे मी डेव्हलप केलेत, विच इज व्हेरी गुड थिंग, राईट? सो हा सीड फंड बनवून ठेवलेला आहे. लोकांना असं वाटतं की नाही, तो माझ्यासाठी नाही, असं काही नाही आहे. सगळं ऑनलाईन रिअल टाईम आहे. मग फंड ऑफ फंड्स फॉर स्टार्टअप्स हा पण एक आहे. आता एक IAC म्हणून एक सर्टिफिकेट आहे, हे प्रत्येक स्टार्टअपनी घ्यायचं. हे घेतलं की काय होतं, 3 वर्ष इन्कम टॅक्स भरायचाच नाही. गव्हर्नमेंट स्वतः म्हणतं मला देऊ नका काही. कशाला तुम्ही दाखवायचं वेगळं आणि बुक्स वेगळे आणि ऍक्च्युअलमध्ये वेगळे, कॅश ट्रान्झॅक्शन, काही गरज नाहीये. प्रोसेसनं अप्लाय करा, यू विल गेट द बेनिफिट. मग MSME इनोव्हेटिव्ह स्कीम आहे. याच्या डिझाईन कंपोनंटमध्ये तुम्हाला नवीन इनोव्हेशन जर तुम्ही काही आणत असाल, त्याच्यातनं डिझाईन काही क्रिएट होत असेल तर 40 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळतात. आणि IPR, तुमचं प्रोडक्ट त्याच्यातनं जर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट होत असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट इज रेडी टू हेल्प यू. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, पण बिकॉज ऑफ द पॉसिटी ऑफ द टाइम मी फास्ट चाललोय. तर हे स्टार्टअपचे फंड्स आहेत. आता
सगळ्यात महत्वाची माझ्या दृष्टीनं ही स्लाइड आहे, कारण मी काय केलंय, तुमच्या मनात जे काही प्रश्न सगळे खदखदणार आहेत ते सगळे प्रश्न मी या ठिकाणी पहिला ऍड्रेस करतो, आणि हे ऍड्रेस केल्यानंतर जर काय जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुमच्याकडनं घेणार आहेत. सो दिस इज टेक्निकली दिस इज एंडिंग माय प्रेझेंटेशन, पण आय जस्ट वॉन्ट टू टेल यू what problems every person, every MSME owner is having with reference to each of the scheme. सगळ्यात पहिला आहे की सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन या टाईपमध्ये ज्या वेळेला ते अप्लाय करतात त्यावेळेला बँक मॅनेजर अजिबात काही किंमत देत नाही, उभं पण करत नाही समोर. हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांचा. सो रिमेंबर वन थिंग, बँक मॅनेजरला तुम्ही प्रोफेशनली अप्रोच करा. त्याला म्हणायचं की जर तू मला कुठली स्कीम जर देत नाहीयेस, प्लीज गिव्ह मी रिझन इन रायटिंग वाय यू आर नॉट गिव्हिंग इट. प्रत्येक स्कीम रिजेक्शनला एस्कलेशन मेकॅनिझम केलंय गव्हर्नमेंट, आणि आरबीआय कंटिन्युअसली यांचे कान पिळत असतं सगळ्या बँकरचे, कारण त्यांना त्या गोष्टी करायच्या नाहीयेत. वेरएज गव्हर्नमेंट इज पुशिंग. आणि ज्या वेळेला तुम्हाला मी अलोकेशन दाखवेन की 22,137 कोटी मधले किती यूज होत आहेत. सरप्राइझिंगली स्टेट बँकच्या जीएमचा मला फोन आला होता की सीतारामन मॅडमनी स्टेट बँकेला ओपनली शोकॉज नोटीस पाठवले की 8,000 कोटी तुम्हाला वाटायला दिलेत, तुम्ही फक्त 2,000 कोटी वाटलेत का, गिव्ह मी द शोकॉज. आणि मग हा जीएम माझ्याकडे येतोय आणि सांगतोय नाही नाही, यू आर प्रमोटिंग ऑल द स्कीम, कुठल्याही परिस्थितीत एक 50 स्टार्टअप आम्हाला घेऊन या, वी वॉन्ट टू रिअली हेल्प देम आणि फंड देम. सो परिस्थिती कशी आहे बघा, एके ठिकाणी गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत आणि दुसरीकडं लेथार्जी आहे. मग आपण काय करतो, तिथनं बॅकआउट होतो. नेव्हर बॅकआउट, कीप दॅट फायटिंग स्पिरिट. मला आत्ताच्या आत्ता रिजेक्शन लेटर पाहिजे. का तुम्ही माझी केस रिजेक्ट करताय? गव्हर्नमेंट ऑब्जेक्टिव्ह इज व्हेरी क्लिअर, दे वॉन्ट टू हेल्प मी, गिव्ह मी द रिझन इन रायटिंग, प्लीज टेक दॅट लेटर. मग तुम्हाला मी एस्कलेशनची एक प्रोसेस पण देणार, आणि आपण ज्या वेळेला तुमचा रिपोर्ट काढू त्यावेळेला ती प्रोसेस दिसेल. नेक्स्ट आहे वीक फायनान्शियल प्रूफ. वीक फायनान्शियल प्रूफमध्ये जर तुमचे रिजेक्शन्स होत असतील, सगळ्यात पहिल्यांदा सिबिल चांगला आपण रेक्टिफाय करून घेऊ त्याच्यासाठी, आणि फायनान्शियल प्रूफ स्ट्रॉंग बनण्यासाठी आपण CGTMSE किंवा जिथं कोलॅटरल अतिशय कमी लागणार त्या स्कीमचा आपण आधार घेऊ, आणि त्याच्यासाठी काही कमर्शियल बँकेकडे जायची गरज नाही. वी हॅव PMEGP, CMEGP, ऑल अदर ऑप्शन्स विच आर अवेलेबल विथ अस. तिसरा आहे रेट टॅपिझम आणि रिपीटेड व्हिजिट्स. हा एक खूप मोठा इश्यू आहे. तुम्हाला रिपीटेड व्हिजिट्स बँकेला का कराव्या लागतात? त्याचं कारण आहे की तुम्हाला त्या स्कीमची क्लॅरिटीच नाही आहे. कोणते डॉक्युमेंट लागणार, कशी प्रोसेस अवेल करायची. सो वी विल जनरेट वन सॅम्पल रिपोर्ट, एक लाईव्ह केस स्टडी करायची आपण. त्याच्यात तुम्हाला दिसेल की एक्झॅक्टली तुम्हाला क्लॅरिटी मिळते. ज्या वेळेला तुम्ही उद्यम आधार नंबर टाकता त्या पोर्टलवर, तो जो रिपोर्ट जनरेट होणार त्याच्यातनं सगळंच कळतं तुम्हाला कोणते डॉक्युमेंटेशन घेऊन मला भेटायचंय. नेक्स्ट, मिसमॅच बिटवीन स्कीम रूल अँड व्हॉट हॅपन्स लोकली. तुमच्याकडे डॉक्युमेंटेड काहीच नसतं आणि तुम्ही डायरेक्टली जाऊन भेटता. नेव्हर डू दॅट. प्रत्येक स्कीमचं डॉक्युमेंट घेऊन त्याला भेटायला जा, त्याची क्लॅरिटी घेऊन त्याला भेटायला जा. त्याला सांगायचं हा गव्हर्नमेंटचा हा रूल आहे, इथं असं लिहिलंय, कुठं तू म्हणतोयस ते कुठं लिहिलंय दाखव. डायरेक्टली आस्क द क्वेश्चन. ही इज जस्ट अन एम्प्लॉई. आज त्याला मोठं करणं, तो आपल्यामुळं पगार घेतोय, लक्षात घ्या. बँक पर्सन, एव्हरी बँक मॅनेजर. So show that dominance, that he is there because of you. Next, different response from different branches or officers. कधी पण फाईल ज्या वेळेला तुम्ही टाकता त्यावेळेला 2 ते 3 बँकांमध्ये टाकायची असते. जी सपोर्टिव्ह कोऑपरेटिव्ह बँक, जी कोऑपरेट करणारी बँक आहे तिथं पहिला करा, म्हणजे अननेसेसरी भांडायची गरज पडत नाही. ओके, अजून एक खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी घेतोय. बजेट संपलेलं आहे, सगळा पैसा लाडक्या बहिणीच्या योजनेला ट्रान्सफर होतोय. हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे, बरोबर. आता इथं MEDC किंवा इंडस्ट्री असोसिएशन कॅन प्ले डेफिनेटली अ बेटर रोल, विच इज जस्ट माय सजेशन. कारण
पहिल्यांदा इंडस्ट्री जर व्यवस्थित जगली, व्यवस्थित ग्रो झाली, तरच आपण लाडक्या बहिणींना जे काही 2,500 5,000 द्यायचे ते देऊ शकणार आहे. सो ऑलवेज यूज दॅट इंडस्ट्री असोसिएशन ॲज अन एस्कलेशन मेकॅनिझम. सो दिस इज वन ऑफ द सोल्युशन. आणि नेक्स्ट आहे इनफॉर्मल पेमेंट, मिडलमन प्रेशर. काही गरज नाही, मी स्वतः कन्सल्टंट आहे, मी सांगतो माझ्याकडे पण तुम्ही येऊ नका. मी तुम्हाला फक्त एक रिपोर्ट काढून देईन उद्यम आधारचा, त्याचे मी फक्त 2,000 रुपये चार्ज करतो. तो रिपोर्ट घेऊन तो समजून घ्या आणि डायरेक्टली तुम्ही ते एस्कलेशन मेकॅनिझम यूज करा. ह्याच्यातनं तुमचे 90 to 95% प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. आता ह्या सगळ्या प्रॉब्लेमला तुम्हाला काही गोष्टी मात्र कराव्या लागतील. हे एक पोर्टल आहे जिथून आम्ही तुम्हाला ह्या स्कीम काढून देऊ. सो वी विल गो देअर. आता तुमच्याकडनं डॉक्युमेंटेशन मात्र 100% क्लिअर पाहिजे. तिथं जर तुम्ही मागं पडलात, नोबडी कॅन हेल्प यू. कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत? सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे उद्यम आधार ऑफकोर्स. पण बऱ्याच जणांनी उद्यम आधार अपडेटच केलेलं नसतं, कुठेतरी ड्रॉवरमध्ये टाकून दिलेलं असतं. 3-4 वर्षापूर्वी मायक्रोचे मीडियम स्मॉल झालेले असतात, स्मॉलचे मीडियम झालेले असतात, नवीन बिझनेसेसमध्ये गेलेले असतात, तुम्ही काही ऍक्टिव्हिटी करता, NIC कोड अपडेट नसतो, मल्टिपल चॅलेंजेस आहेत. तर एकदम करेक्ट उद्यम आधार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. नेक्स्ट, हे काही कंप्लायन्सेस आहेत, नॉन मॅन्डेटरी कंप्लायन्स, म्हणजे मॅन्डेटरी आहेत, हे करायलाच पाहिजेत तुम्हाला, कारण हे कुठं ना कुठं तरी अडणार आहेत. आज तुम्ही वनवेने जाताय, समोर ट्रॅफिक पोलीस नाही आहे, तुम्ही सुटताय, पण इथं तुम्ही अडकणार. त्यामुळं ज्या बिझनेसेसमध्ये आहात त्याचे जे काही कंप्लायन्सेस आहेत ते तुमच्याकडं 100% परफेक्ट पाहिजे. जसं शॉप ॲक्ट हवंच तुमच्याकडं. ट्रेडमार्क बेटर, नाहीतर तुम्हाला ट्रेडमार्कच्या रजिस्ट्रेशनची फी रिएम्बर्स नाही होणार. प्रोफेशनल टॅक्स येस, जरी कोणी विचारत नसलं तरी महाराष्ट्र स्टेटची रिक्वायरमेंट आहे ना, ती घ्यायलाच हवं. जर फूडमध्ये असाल तर FSSAI हवं, फॅक्टरी लायसन्स येस घ्यायलाच हवं, GST रजिस्ट्रेशन, पोल्युशन कंट्रोल, PF, ESIC, लेबर लायसन्स मस्ट आहेत हे सगळे, डोंट बायपास. त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट हा प्रत्येकाने बनवून ठेवायलाच पाहिजे त्यांच्याकडं. पिच डेक डॉक्युमेंट हे बनवूनच ठेवायला पाहिजे, कारण पिच डेक नाही बनवलं तर स्टार्टअपच्या स्कीम्स, बेनिफिट, स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशनच नाही मिळत तुम्हाला सगळ्यात पहिला. आणि प्रोजेक्ट रिपोर्टचा ऑब्जेक्टिव्ह हा काही नुसतंच फंडिंगसाठी वापरण्यासाठीचा नाही आहे हा प्रोजेक्ट रिपोर्ट. ह्याच्यातून तुम्ही तुमच्या बिझनेसचं परफॉर्मन्स मॉनिटरिंग पण करू शकता ना, दर महिन्याला कुठं आहे मी काय थिंक केलं होतं आणि वेअर आय एम हेडिंग टुवर्ड्स. मग हे स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. हे पण तुमच्या बिझनेसला तुम्ही घ्यायलाच हवं. 2018 नंतर एस्टॅब्लिश झालेला प्रत्येक बिझनेस काही नवीन ऍक्टिव्हिटी करत असाल, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करत असाल तर प्लीज गेट इट डन थ्रू स्टार्टअप इंडिया. मग हे स्टार्टअप इंडियाचं टॅक्स एक्झम्पशन सर्टिफिकेट आहे, जिथं ऑफिशियली गव्हर्नमेंट म्हणतं 3 वर्ष टॅक्स देऊ नका. आता मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही सगळे MSME ओनर 7 टॉप प्रॉब्लेम्स फेस करता आणि मी तुम्हाला त्या 7ही टॉप प्रॉब्लेमला सोल्युशन देणार आहे. सो आय एम गोइंग टू गिव्ह यू द सोल्युशन नाव. ह्याच्यानंतर टेक्निकली एंड झालेला आहे, पण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल मी काही केस स्टडीज प्रेझेंट करणार आहे. आणि एक प्रतीक त्यांचा फक्त उद्यम आधारचा फोटो घेऊन ये. वी आर गोइंग टू ॲक्च्युअली डू दॅट उद्यम आधार रजिस्ट्रेशन वरनं स्कीम काढणं. आता ही माझी ॲक्च्युली लास्ट स्लाइड आहे आणि मी तुम्हाला सांगतो की कारण मी सगळ्या MSME ओनरना इतक्या जवळून बघितलेलं आहे, 650 माझा क्लायंट बेस आहे. तर प्रत्येक क्लायंटला जेव्हा मी जातो त्यावेळेला सगळ्यात पहिला तो म्हणतो, सर पहिला माझा प्रॉब्लेम आहे फायनान्स आणि कॅश फ्लो, बाकीचे सगळे नंतर येतात. तर एक सोल्युशन आहे या प्रॉब्लेमला. सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला तुम्हाला फायनान्स आणि कॅश फ्लोचा प्रॉब्लेम आहे, तो फायनान्स आणि कॅश फ्लोचा प्रॉब्लेम आहे का दुसरा आहे ते बघा. म्हणजे तुम्ही OEM आहे, त्याला मला माल विकायचा आहे म्हणून तुम्ही बिलो द कॉस्ट तुम्ही जर सेल करताय आणि जर म्हणत असाल माझा फायनान्स कॅश फ्लो प्रॉब्लेम आहे, इट इज नॉट अ फायनान्स कॅश फ्लो प्रॉब्लेम, इट इज अ कॉस्टिंग प्रॉब्लेम. सो फर्स्ट डायग्नोस व्हॉट इज युअर रिअल प्रॉब्लेम. आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणजे गव्हर्नमेंट फंडिंग आहे. त्याच्यासाठी या 2,990 योजना तुमच्याकडे आहेत.
सो सॉल्व दॅट प्रॉब्लेम बाय टेकिंग द हेल्प ऑफ गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड तू त्याच्यावर तात्पुरतं काढायलाच लाग. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचा प्रॉब्लेम आहे मार्केट ऍक्सेस आणि ब्रँडिंग. मार्केट ऍक्सेस आणि ब्रँडिंगच्या प्रॉब्लेमला सोल्युशन काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा CRMचं टूल तुमच्याकडे हवंच. ते आमच्याकडे आहे. इफ यू आर लुकिंग फॉर वी विल गिव्ह इट. अदरवाइज प्लीज यूज एनी CRM टूल. त्याच्यामध्ये एंड टू एंड प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करा. स्टार्ट मॉनिटरिंग. कारण बिझनेससाठी सगळ्यात महत्वाचं आहे पहिला कस्टमर, मग येतं ऑपरेशन्स मॅनेजमेंट. ऑपरेशन्स मॅनेजमेंट नंतर येतं डिझाईन ऑफ न्यू प्रोडक्ट सर्व्हिसेस, मग येतं फायनान्शियल मॅनेजमेंट, मग येतं HR मॅनेजमेंट आणि मग येतात अदर सपोर्ट फंक्शन्स. नेक्स्ट तिसरा प्रॉब्लेम जो इथं खूप बोलला गेलेला आहे त्याला मी सोल्युशन देतोय. पीपल स्किल आणि रिटेन्शन. प्रत्येकाला MNC मध्ये जायचं आहे, मोठा जॉब करायचा आहे. वी कॅनॉट रिटेन देम. आता जर तुम्ही डायग्नोज केलं की एखादा हा रिसोर्सचा प्रॉब्लेम जो आहे तो का येतोय, सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या वेळेला एखाद्या पर्सनला हायर करता त्याला तुम्ही क्लॅरिटीज देत नाही. यू टेल हिम इफ ही परफॉर्म्स रिअली वेल ही विल बी युअर बिझनेस पार्टनर. तुम्ही त्याला जॉबचा सगळ्यात पहिला डिस्क्रिप्शन बनवता का, त्याचे KRA डिफाईन करून दिलेले आहेत का, त्याचा 5 इयर्सचा ग्रोथ पाथ बनवलाय का. ह्या गोष्टी जर तुम्ही बनवल्यात आणि त्याला बिझनेसच्या पार्टनरिंग अँगलनं हँडल केलं, यू विल सी द बिग डिफरन्स. सो दिस इज हाऊ यू कॅन ॲड्रेस युअर स्किल रिटेन्शन इश्यू. त्याच्यासाठी रोल क्लॅरिटी, KRA, KPI डिझायनिंग अतिशय महत्वाचं आहे. नेक्स्ट, सगळे हत्ती लोक आहेत मोठे मोठे, ते MSME ओनरना चेपतात. बरोबर. मग सगळ्यांची नावं घेतो मी, म्हणजे होप काही इश्यू नाही येणार. टाटा मोटर्स आहे सर, तुमच्या परमिशननं घेतो नाव. त्याच्यानंतर महिंद्रा आहे, डॅमलर क्रायसलर आहे, BMW, नावं खूप मोठी आहेत पण एकमेकांच्यात भांडण लावतात. हे बघ, हा MSME ओनर मला पर kg 60 रुपयाला देतोय, त्याचा सेटअप अगदी छपरी असेल आणि तुमचा मात्र पॉलिश सेटअप आहे आणि तुम्ही 70 रुपये पर kg न काही सेल करताय कास्टिंग. ही विल टेल यू टू मॅच दॅट रेट. सगळ्यात पहिला नाही म्हणायला शिका. तो सेल काय कामाचा की ज्यानं ओके आहे ते पण सगळं ड्रेन होणार आहे. स्टार्ट सेइंग नो इफ यू आर नॉट गोइंग टू मेक मनी. सुरुवातीला थोडे 1-2 वर्ष तुम्ही कॅश बंद करू शकता. ओके, ते काय करतात की इट इज लाईक अ फिश. ओके, की ते धड तुम्हाला पाण्याबाहेर पण काढत नाहीत आणि पूर्ण पाणी पण देत नाहीत आणि तुम्ही तडफडत राहता. कंटिन्युअस तुमचा व्हॉल्यूम अप होत राहतो. आणि काय केलेलं असतं त्यांनी डिस्काउंटिंगचे अरेंजमेंट वगैरे तुम्हाला सगळ्यांना करून दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला वाटतं की हां कॅश फ्लो रोटेट होतोय, कॅश फ्लो रोटेट होतोय. पण तुमचं सक्सेस हे टॉप लाईन मध्ये नाही आहे तर बॉटम लाईन मध्ये आहे. बॉटम लाईन समजण्यासाठी दर महिन्याला परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम अशी हवी की जिथं तुम्हाला समजतं की मी पैसे किती घरी घेऊन जातोय. सगळ्यात पहिला ते बघा. वर्षातनं एकदा जर तुम्ही फक्त बॅलन्स शीट P&L कॅश फ्लोकडे जर बघत असाल, ते पण सप्टेंबर महिन्यात, कारण का ऑक्टोबरमध्ये रिटर्न भरायचं आहे म्हणून सप्टेंबरमध्ये फक्त बॅलन्स शीट P&L कडे बघतात बरेच ओनर. अरे नाही, तुम्ही ओनर आहात, तुम्हाला माहीत पाहिजे. आणि थँक्यू सर फॉर टेलिंग दॅट की CA शुड बी द प्लांट हेड तुम्ही बोललात. पण ॲज अ ओनर तुम्हाला समजायलाच पाहिजे दर महिन्याला की काय चालू आहे माझ्या बिझनेसमध्ये. आणि कॉस्टिंगसाठी कॉस्टिंग मॉडेल इज मस्ट. तुम्ही डिसिजन नुसते स्क्रॅपच्या रेटवरती डिसिजन घेऊ नका. 20 ते 25% तुमचे ओव्हरहेड्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचे पैसे कॉस्ट आहे ही कन्सिडर करून कॉस्टिंग द्या. देन यू विल गेट राईट प्राइसिंग आणि मग तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. नेक्स्ट, प्रोसेस, कंप्लायन्स आणि डॉक्युमेंटेशन हा एक खूप मोठा चॅलेंजिंग इश्यू आहे. त्याच्यासाठी SOP ह्या बनवायलाच पाहिजेत. आणि हे सगळे बिझनेसचे बेसिक फंडामेंटल्स आहेत. इथं जर तुम्ही काही शॉर्टकट मारला ना, गेलात तुम्ही. SOPच्या प्रोसेसनच बिझनेस करा. त्याच्यासाठी एक दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट बनवा, ट्रॅकर बनवा. त्याच्यानंतर एक कंप्लायन्सचा टूल विकत घ्या ज्याच्यातनं काही ओपन एक्सपोजर्स असतील. गव्हर्नमेंटच्या नोटिसेस आल्यात, टाक रे ड्रॉवरमध्ये बघू त्याला कधी लक्षात येईल. नो,
त्याच्यावरती इंटरेस्ट पेनल्टी अक्युमुलेट होत चाललेली आहे आणि तुम्हाला ते सक करणार आहेत. कॅफे कॉफी डेच्या मालकाचं काय झालं? इन्कम टॅक्सच्या नोटिसेस अकाउंटंटनी फाईलमध्ये घालून ठेवल्या, रिप्लायच नाही मिळाला कधी. एवढ्या पाईलअप झाल्या आणि एवढा पाठीमागं ससे मेरा लागला तर पा बिचाऱ्या ओनरनी आत्महत्या केली बेंगलोरमध्ये. सो डोंट इग्नोर कंप्लायन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दर महिन्याला बघा की कंप्लायन्सचा ट्रॅकर काय आहे, ओपन नोटिसेस. आणि आजकाल पूर्वी रजिस्टर रेडीनं येत होतं, आता तसं काय नाही. डायरेक्ट तुमच्या पोर्टलवर जाऊन सर्च करायचं तुमचं तुम्ही. त्यांनी नोटीस इश्यू करून ठेवलेली असते. तुम्ही रिप्लाय नाही केलं तुमची इंटरेस्ट पेनल्टी चालू राहते. सो प्लीज हॅव द कंप्लायन्स ट्रॅकर. नेक्स्ट, टेक्नॉलॉजी आणि डेटा युसेज. आता टेक्नॉलॉजी आणि डेटा युसेज त्याच्याशिवाय तुम्ही जगूच नाही शकणार आहे आत्ताच्या जगात. तर तुम्हाला काय खूप हाय एंड टेक्नॉलॉजी आणि AI BI ह्या गोष्टी बोलायची गरज नाही आहे. बेसिक गोष्टी की बेसिक एक अकाउंटिंग सिस्टीम, बेसिक परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम ज्याच्यातनं तुम्हाला MIS जनरेट होतोय ती तुम्ही एस्टॅब्लिश करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक KPI बेस्ड डॅशबोर्ड पाहिजेच तुमच्याकडं. भले एक्सेलमध्ये KPI करा, मे नॉट बी लाईक व्हेरी स्टँडर्ड अँड सॉफिस्टिकेटेड, पण परफॉर्मन्स मॉनिटरिंग विल टेल यू व्हेअर यू आर हेडिंग टुवर्ड्स. आणि लास्ट, सगळ्यात बऱ्याच ओनरचा हा प्रॉब्लेम आहे की माझी मुलं मला जॉईन होत नाही आहेत आणि मला आता रिटायर व्हायचं आहे, बट आय डोंट नो, आय डोंट हॅव क्लॅरिटी. तर एकच उदाहरण देतो. इन्फोसिसचे नारायण मूर्ती, त्यांचा मुलगा माहिती आहे तुम्हाला, ही इज नॉट गोइंग टू टेक ओव्हर इन्फोसिस. ओके, सो टू एंड बरेच पॉवर BI सारखं सॉफ्टवेअर आहे ते धूळकात पडलंय आणि मग ती कंपनी 250 कोटी नाही 2,500 कोटीची होऊ शकली असती. सो त्याच्यानंतर मग आम्हाला असाइनमेंट दिलं त्यांनी आणि त्यांनी मला ओपनली ती केस स्टडी टाकण्यासाठी परमिशन दिली आहे त्यांची. तर ती केस स्टडी बघा आमच्या यूट्यूब चॅनलवरती. बरेच तुम्हाला कोल्हापूरचे ओनर्स दिसतील, बाकी पण पार्ट्समधले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. ही आमची कन्सल्टिंग टीम आहे, बरेच प्रोफेशनल एक्सपर्ट्स आहेत आणि या ठिकाणी माझा कन्सल्टिंगचा माझा एक पार्टनर पण आहे. सतेज, कॅन यू जस्ट स्टँड अप फॉर अ मिनिट. तर सतेज हा माझा बिझनेस पार्टनर आहे फॉर डिजिटल मार्केटिंग आणि आम्ही मल्टिपल MSME ओनर्सना नेक्स्ट लेवलला घेऊन गेलोय थ्रू डिजिटल. सगळ्यात पहिलं डिजिटलमध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मेशन करताना डिजिटल स्ट्रॅटेजी वर्कआउट करून गॅप करतो आणि आय थिंक आय एम डन विथ दिस. बरेच प्रोग्राम्स आम्ही करतो अवेअरनेसचे. वी आर द फर्स्ट वन टू कंडक्ट ESG प्रोग्राम इन पॅव्हेलियन हॉटेल, की ज्या वेळेला ESG हा शब्द पण माहीत नव्हता. सो 3 वर्षापूर्वी यूट्यूब चॅनलवरती आमचा व्हिडिओ आहे. आय थिंक नाऊ आय एम डन. आय विल डू ओनली 2 थिंग्स. आय विल टेक युअर क्वेश्चन्स आणि एक तुमच्या सगळ्यांच्या समोर एक उद्यम आधार घेऊन एक्झॅक्टली एक रिपोर्ट पण जनरेट केलाय. प्रतीक हॅज डन गुड जॉब. सो मी तुमचे क्वेश्चन्स घेईन आता आणि एक सॅम्पल रिपोर्ट आपण जनरेट करू अँड देन वी आर डन. येस, सो ओपन फॉर ऑल क्वेश्चन्स नाउ. Can someone help me to give the mic, pass on the mic? Yeah. Yes, go ahead. Yes, please. Questions? Guys, question nahi hai? I don't think so. I will then treat ki my session was not effective, so requesting someone to ask some questions at least. स्टार्ट. गुड इव्हनिंग सर. Yes, वन yes. मोर टाइम, सॉरी. स्टार्टर सर्टिफिकेट किंवा एक्झाम टॅक्स सर्टिफिकेट याला काही चार्जेस आहेत का? ओके, आता स्टार्टअप. आणि ते कुठून मिळवायचे म्हणजे ते सर्टिफिकेट? ओके. स्टार्टअप इंडियाचं पोर्टल आहे. सगळ्यात पहिला हे जे काही सर्टिफिकेशन्स आहेत त्याचे चार्जेस अतिशय मिनिमम आहेत. ओके, चार्जेस असतात ते आमच्या कन्सल्टंटचे असतात, कारण आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती करायला लागतात. जसं तुमच्या स्टार्टअपचा पिच डेक तो प्रोफेशनल बनवावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड सगळे क्लॅरिटी, व्हिडिओज, सगळं डॉक्युमेंटेशन हे अतिशय व्यवस्थित आम्हाला बनवावं लागतं. पण गव्हर्नमेंटच्या फीज आहेत ह्या रजिस्ट्रेशनच्या, ह्या अतिशय नॉमिनल आहेत सगळ्या. एक्झम्पशन असेल किंवा स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन असेल, 500, 1000, 2000 ह्याच्यापेक्षा जास्त त्या फीज नाही आहेत. आता आम्ही काय करतो की टिपिकली, कारण तो स्टार्टअप आहे, सो वी डोंट वॉन्ट टू बर्डन हिम. सो आम्ही त्याला बनवलेले पिच डेक देतो. त्याला म्हणतो बाबा हे बघ, हे असं बनवलेलं आहे, तुला घ्यायचं आहे का, बनवायचं आहे का, बनवता येतं का.
मग तो म्हणतो ओके मी 50% बनवतो, उरलेले 50% तुम्ही बनवा. सो 20,000 जर चार्ज असेल तर वी विल ओनली टेल हिम टू पे 10,000 रुपीज. थँक्यू. येस. नेक्स्ट क्वेश्चन. या प्लीज गो अहेड. गुड इव्हनिंग सर. सो ॲज अ MSME कन्सल्टंट तुम्ही असे कोणते सेक्टर्स किंवा रिजन सांगू शकता का की जिकडे स्कोप आहे फॉर न्यू एज MSME प्लेयर्स? असे काही सेक्टर्स किंवा रिजन्स आहेत की जिकडे एक्सप्लोरेशन होऊ शकतं? आणि दुसरा एक सर क्वेश्चन होता की आज जर कंपनी इनकॉर्पोरेट करायची असेल तर आपल्याला माहिती असेल की एक स्पाइस फॉर्म असतो की जो 1 क्लिक फॉर्म आहे, INC 32 फॉर्म आहे, त्याने तुमची वन स्टॉप कंपनी इनकॉर्पोरेट होते. तर असं काही फॉर्म किंवा असं काही मेकॅनिझम आहे का जिकडे वन स्टॉप MSME रजिस्टर होऊ शकते? असं काही मिनिस्ट्री ऑफ MSME करू शकते का? हो, खूप चांगला क्वेश्चन आहे. ॲक्च्युली तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते तुमच्या प्रश्नातच दडलेलं आहे. प्रतीक, आय थिंक यू नीड टू कनेक्ट इट हिअर. जस्ट हेल्प. ओके, सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की मल्टिपल जे रजिस्ट्रेशन्स आणि करावे लागतात त्याचं उत्तर स्पाइसमध्येच दडलंय. स्पाइस फॉर्म जो आहे ना त्या स्पाइसमध्येच मल्टिपल सर्टिफिकेशन्स तुम्हाला इश्यू होतात. त्याच्यात PF असेल, ESIC असेल सगळं. पण स्टार्टअप इंडिया त्याच्यामध्ये इश्यू होत नाही, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे. आणि जसं मी आता मगाशी सांगितलं की मैत्री 2.0 हे जे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतलंय, हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे 1.0 चे प्रॉब्लेम सगळे त्या 2.0 मध्ये त्यांनी सॉल्व्ह केलेत आणि तो सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणून एक पोर्टल ऑपरेट होतोय. सो वी आर रिअली फॉर्च्युनेट ऑल महाराष्ट्रीयन्स की त्या पोर्टल थ्रू सगळे कंप्लायन्सेस आणि सर्टिफिकेशन्स सिंगल विंडो क्लिअरन्स थ्रू मिळतात. तिथं तुम्ही ट्रॅक करू शकता की एखादा ॲप्लिकेशन केलं की ते कुठल्या टेबलवरती किती दिवस पेंडिंग आहे. ऑल दॅट यू कॅन डू इट देअर. ठीक आहे. अजून दुसरा कुठला? हां, ओके. दुसरा प्रश्न होता की स्टार्टअप म्हणून कुठल्या सेक्टरमध्ये एंट्री घ्यायची आहे, बरोबर ना? आता युजली लोक काय करतात, स्टार्टअप म्हणजे नुसतंच सगळ्यांच्या डोक्यात घुसले की टेक स्टार्टअप, असं काही नाही आहे. आता मी सुद्धा जी इन्व्हेन्शन केलं ह्याचं काय, ठीक आहे, म्हणजे माझे आता टेकचे 4-5 प्रोडक्ट आहेत, पण टेक म्हणून मला मिळालं नाही स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटचं. मी त्यांना सांगितलं की ओके, आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट, बट आय डोंट वॉन्ट टू प्रॅक्टिस ॲज अ नॉर्मल चार्टर्ड अकाउंटंट, लाईक अकाउंटिंग, ऑडिटिंग, रिटर्न फायलिंग हे सोडून मला MSME ला इम्पॅक्ट करायचं आहे. सो आय वॉन्ट टू क्रिएट अन IP मॉडेल विच इज बिझनेस एक्सलन्स असेसमेंट, फायनान्स एक्सलन्स, ERP IT असं मी प्रेझेंट केलं. सो आय गॉट द स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन डन. आणि प्रत्येक टाईप ऑफ एनी प्रोसेस, इवन मी तुम्हाला सांगतो की तुमच्या वडिलांचा एखादा बिझनेस आहे आणि तो तुम्हाला चालवायचा आहे, हाऊ यू कॅन गेट युअर सेल्फ रजिस्टर्ड ॲज स्टार्टअप. त्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये काहीतरी प्रोसेस इनोव्हेशन ठरवा, प्रोसेस चेंज करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक किराणावाला ज्या पद्धतीने ग्रोसरी सेल करतो त्याच्याऐवजी डीमार्ट आलं एक्झाम्पल, then it is a startup because it is a new concept how you are selling that particular product. So जेव्हा इनोव्हेशन येतं, इवन एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये प्रोसेस इम्प्रूव्हमेंट जरी झाली तरी तुम्हाला त्या स्टार्टअपमध्ये एंट्री घेता येते. आता कुठल्या क्षेत्रात एक्झॅक्टली एंट्री घ्यायची तर त्याचा मी तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगेन. जसं आजच पेशकर सरांनी सांगितलं की डिफेन्समध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटीज ओपन आहेत. तर तुम्हाला जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर यू कॅन एंटर देअर. सगळ्यात पहिला तुम्हाला पॅशन काय ते पहिला ठरवा, रादर दॅन कुठल्या सेक्टरमध्ये एंट्री आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला वर्ल्ड आणि ग्लोबल अपॉर्च्युनिटीज आहेत, पण एक्साइट कशाने होता की ज्याच्यामुळे गूज बम्स उमटत आहेत. ओके, ती गोष्टच तुम्ही करा. जस्ट डोंट वरी, मार्केट प्रत्येक गोष्टीला आहे. हाऊ यू पोझिशन तुमचं प्रोडक्ट, त्याचं USP कसं आहे त्याच्यावरती तुम्हाला ग्रोथ मिळणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हां, नाही डाउनलोड नाही, यू कॅन जस्ट शो इट किती स्कीम आल्यात. ओके, सो नाऊ वी जस्ट वॉन्ट टू ओके, येस प्लीज. इथे माझ्यासोबत बरेच फाउंड्री ओनर्स आहेत आणि आपण सकाळपासून ऐकलं की इलेक्ट्रिसिटी हा मेजर कॉस्ट कॉन्ट्रीब्युटर्स आहे. ह्याच्यासाठी बऱ्याचशा उद्योगांनी स्वतःचे सोलर पार्क्स इन्स्टॉल केलेले आहेत आणि आत्ताच्या कॉन्सेप्टमध्ये किंवा एकंदर बिझनेसचे जे काही रजिस्ट्रेशन होतात ते सोलर पार्क ॲज अ कंपनी लोकेशन म्हणून आपण GSTला ॲडिशनल लोकेशन म्हणून आयडेंटिफाय करतो. माझा प्रश्न असा आहे की समजा एखादी एक्झिस्टिंग कंपनी एखादी सोलर फार्म डेव्हलप करत असेल स्वतःच्या व्यवसायासाठी, तर ते सोलर फार्म
आपण पॅकेज इन्सेंटिव्ह स्कीम्समध्ये कन्सिडर करू शकतो का किंवा तिकडे घेऊन जाऊ शकतो का की जेणेकरून आपल्याला फायनान्शियल सबसिडीज अवेल करून आपल्या व्यवसायाचे एम्स गाठता येतील. ठीक. खूप छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा म्हणजे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह ना टेक्निकली ऑक्टोबर 2024 मध्ये बंद झालेल्या आहेत, PSI स्कीम. ठीक आहे. त्यामुळे आता जे काही आहे ते मैत्री 2.0 वरती आहे आणि मैत्री 2.0 मध्ये ग्रीन फायनान्सिंग किंवा ग्रीन टेक हा एक स्पेसिफिक आयडेंटिफाईड एरिया आहे आणि त्याच्यासाठी इनफॅक्ट फंडिंग पण आहे. आम्ही मैत्रीचं पण एक डिटेल अनालिसिस केलं आहे. तुम्हाला क्विक झलक हवी असेल तर वी कॅन जस्ट शो यू दॅट. तर तुमच्या पर्टिक्युलर केसमध्ये ना सोलर फार्म किंवा याच्यात माझं सजेशन असं राहील की यू शुड लिव्हरेज सिडबीचं ग्रीन फायनान्सिंग, कारण त्याच्यासाठी स्पेसिफिक फंड अलोकेटेड आहेत आणि प्रोसेसिंग सुपर फास्ट आहे. म्हणजे 4 दिवसामध्ये जर डॉक्युमेंट्स प्रॉपर असेल तर सिडबी तुमचा चेक लोनचा तयार ठेवते. आय हॅव नॉट सीन एवढी फास्ट एजन्सी आणि खूप रिव्हॉल्युशन झालेलं आहे, कारण सगळं ऑनलाईन ट्रॅकिंग टू PMO ऑफिस ह्या कन्सेप्टनं सगळं चालू आहे. तर मैत्री पोर्टलवर पण आपण ट्राय करू आणि सिडबी थ्रू सेंट्रल पण ट्राय करू. वॉट एव्हर हॅपन्स फर्स्ट वी विल गो विथ दॅट. सो यू कॅन मीट मी विथ युअर डॉक्युमेंटेशन अँड वी कॅन सॉल्व इट. ठीक आहे. अजून कोणाचे प्रश्न आहेत? येस प्लीज गो हॅड. त्यांना माईक द्या प्लीज. येस सर. हॅलो. येस गो हॅड. आपण सबसिडी किंवा जे वेगवेगळ्या स्कीम्स वगैरे असं याच्याबद्दल बोलू, पण कुठल्याही बिझनेसला आता म्हणजे एक सिरियस प्रॉब्लेम असतो म्हणजे पेमेंट रिकव्हरीचा एक प्रॉब्लेम असतो. राईट. तर ते समाधान पोर्टल असेल किंवा त्याच्यापेक्षाही काही असं मेकॅनिझम आहे की खरोखर त्याचा काहीतरी इम्पॅक्ट होऊन आपल्याला रिकव्हरी करणं, हे टाइमली रिकव्हरी आपण ज्याला म्हणतो, तर ते खरोखर आपल्याला त्याचं म्हणजे ते शक्य होईल असं काही मेकॅनिझम आहे का? ओके. सगळ्यात पहिल्यांदा काय करा की जेव्हा एखाद्याशी तुम्ही डील करताय त्या पर्सनचं कॅरेक्टर पहिला चेक करा, त्याची KYC घ्या, त्याचा सिबिल चेक करा. हे मी पहिला सांगतो. कस्टमरचा सिबिल तुम्ही चेक करा ना. हु इज स्टॉपिंग यू? सो चूज युअर कस्टमर फर्स्ट. आणि जिथं तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे तिथं ॲटलिस्ट पोस्ट डेटेड चेक तरी घ्या. म्हणजे त्याच्या मनात ती थ्रीट राहणार की सेक्शन 138 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट खाली हा माझ्यावरती केस फाईल करू शकतो, भले तो पोस्ट डेटेड चेक असेल. सो सेक्युअर युअर सेल्फ फर्स्ट, कारण इट इज युअर राईट टू सेक्युअर युअर सेल्फ. आणि दुसरं तुम्ही काय करू शकता की तुम्ही माइलस्टोन वाईज पेमेंट सेट करू शकता त्याच्याशी. डायरेक्ट डिस्पॅच आणि डिलिव्हरीवरतीच का पैसे त्यांनी तुम्हाला द्यायला हवेत. आणि ओके, अजून एक मेकॅनिझम आहे बाय द वे. तुमचा जर समोरचा कस्टमर हा जर एंटरप्राइजचा असेल तर तो डेफिनेटली M1 स्टॉक एक्सचेंजला त्याला रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी असतं. तर तुम्ही TREDS पोर्टलवर जाऊन ना तो इनव्हॉइस डायरेक्टली डिस्काउंट करून घ्या. सो दिस आर द 3 वेज. आणि ड्यू डिलिजन्स ऑफ द कस्टमर इज गोइंग टू बी द प्रायमरी थिंग. मार्केटमध्ये त्याचं काय स्टेटस आहे, तो पैसे लगेच देतो का बुडवतो काय आहे ते चेक करा. त्याच्यासाठी बाकी एजन्सीज पण आहेत, पण तुम्ही प्रायमरी ड्यू डिलिजन्स केल्याशिवाय डील करू नका. दिस विल बी माय सजेशन. ठीक आहे. अजून कोणाचे जर प्रश्न नसतील तर आय विल जस्ट रिक्वेस्ट सर प्लीज या ठिकाणी. आम्ही लाईव्ह एक रिपोर्ट पण जनरेट केला आणि थँक्यू प्रतीक फॉर हेल्पिंग मी हिअर. सर तुम्ही इकडे माईक मिळेल प्लीज. अजून एक. ओके. तर सर तुमच्याबद्दल जस्ट 2 मिनिटं सांगा यांना तुमचा बिझनेस काय आहे आणि तुम्हाला आलेल्या आता स्कीम्स आम्ही डायरेक्ट काढून दिलेल्या तिथं. येस प्लीज सर इथं यामध्ये. आमच्या कंपनीचं नाव दीप्स फेरोकास प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि आमच्याकडं फाउंड्री बिझनेस तसेच मशीन शॉप आहे. आम्ही 500 किलोपासून 10 टनापर्यंत कास्टिंग तयार करतो आणि तेच कास्टिंग आम्ही फिनिश प्रॉडक्ट म्हणून मशीनिंग करून देतो. आपल्याकडे नोबेक मोल्डिंग सिस्टम आहे, CO2 सिस्टम आहे. नोबेकची कॅपॅसिटी 25 टन पर आवर आहे आणि CO2ची 15 टन पर आवर आहे. ओके फाईन. त्यांनी उद्यम आधार नंबर मला फक्त शेअर केला आणि आपण आता बघू त्यांना काय काय स्कीम आल्या. सर मी त्या साईडला जातो. प्रतीक यू जस्ट नॅव्हिगेट. ओके. ज्यावेळेला मी उद्यम आधार नंबर यांचा टाकला आमच्या पोर्टलवर EMSME पोर्टलवर, काय झालं वरती जा. तर आम्ही स्टडी केला 2 मिनिटात यांचा उद्यम आधार नंबर.
24,319 NIC कोड आहे, आयर्न आणि स्टील कास्टिंग, त्यामुळं लुक्स लाईक इट इज करेक्ट. हे सोडून दुसरं काय करत नाही ना सर? ओके. 2019ला कंपनी एस्टॅब्लिश झाली, बरोबर आहे? हे सगळे ऑटोमॅटिक डिटेल्स फेच झाले प्रत्येक गव्हर्नमेंटच्या साईटवरनं, आणि यांना 29 स्कीम ॲप्लिकेबल आहेत. ह्या काढून दिला रिपोर्ट त्यांना आम्ही. खाली या प्लीज. तर सर तुम्हाला 29 स्कीम ज्या मिळत आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याच्यात 3 तुम्हाला कॅपिटल सबसिडीच्या लागू झालेल्या आहेत, 3 क्रेडिट गॅरंटीच्या मिळणार आहेत तुम्हाला, 1 एक्झम्पशनची मिळणार आहे, 1 एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह, 4 इन्सेंटिव्ह, 5 इन्कम टॅक्सच्या बेनिफिटच्या स्कीम्सला तुम्ही एलिजिबल झालात, 1 इनडायरेक्ट टॅक्स आणि 3 लोनच्या स्कीम. खाली आहे प्रति. 2 नॉन मॉनिटरी सपोर्ट तुम्हाला मिळणार आहेत गव्हर्नमेंटचे, आणि 6 रिएम्बर्समेंटच्या स्कीम्स ॲप्लिकेबल झाल्यात. सो प्लीज कीप गोइंग डाऊन. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा आमच्या कंपनीचा लोगो आहे, कारण आम्ही चॅनल पार्टनर आहोत या पोर्टलचे, सो त्यामुळे आमचा लोगो आला आहे तिथं. आता तुम्हाला पैसे किती एलिजिबल झालेत ते लेट्स सी दॅट. तर आम्ही काय केलं, 5 स्कीमचा एक रिपोर्ट काढलाय पहिला. 25 स्कीमचे 5 वेगळे वेगळे रिपोर्ट आहेत, पण बिकॉज ऑफ द पॉसिटी ऑफ टाइम वी जस्ट वॉन्ट टू एंड हिअर. तर सगळ्यात पहिला सर, तुम्ही स्टार्टअप जर केला, ह्याला काहीतरी प्रोडक्ट किंवा काही इनोव्हेशन केले, तर तुम्हाला 20 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळू शकणार आहेत गव्हर्नमेंटकडून. CGTMSE खाली 10 कोटीसाठी तुम्ही एलिजिबल झालात, आणि ज्या एरियात आपण आहोत कोल्हापूर, ओके, D किंवा D+, त्याच्यानुसार तुम्हाला इलेक्ट्रिसिटीच्या ड्युटी एक्झम्पशन स्कीम ॲप्लिकेबल झाली आहे, आणि NAPS पण ॲप्लिकेबल झाली आहे, आणि Z सर्टिफिकेशन वरती तुम्हाला 60% सबसिडी तुम्ही क्लेम करू शकता. प्लीज कीप गोइंग डाऊन. आणि आम्ही काय केलं, तुमच्या बिझनेसला ज्या ह्या स्कीम्स आहेत त्या आम्ही डिटेल रिपोर्ट पण बनवला एवढ्यात. तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह, लाईफ सायकल, त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय, आणि तुम्हाला आम्ही त्याची वेबसाईट पण दिली. आणि ही स्कीम जर तुम्हाला घ्यायची असेल, प्रतीक थोडंसं वर जा प्लीज. तर 1 मिनिट, हां, चेकलिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, बस. आता या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला ही स्कीम अवेल करायची असेल तर एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. DPIT सर्टिफिकेट आहे तुमच्याकडं? स्टार्टअप इंडियाचं? हो आहे. एक्सलंट. आता एक लक्षात घ्या, यांनी स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्टर केलं, हे त्यांच्या उद्यमादाराला लिंक झालं म्हणून हे आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिक KYC, ITR, P&L, बॅलन्स शीट 3 इयर्स, 2019ला कंपनी एस्टॅब्लिश झाली म्हणजे असणार या सगळ्या गोष्टी. हो आहे. सिव्हिल रिपोर्ट, बिझनेसचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलाय का? हो आहे. क्या बात आहे. बिझनेसचा प्लॅन आहे, बिझनेस मॉडेल, तुमचं प्रमोटर प्रोफाईल, एक्सलंट. तर प्रतीक जस्ट वर जा. तर याच्यामध्ये एक वेबसाईट पण आम्ही दिलेली आहे, कॅन यू जस्ट क्लिक देअर. आता ह्या वेबसाईटवरती डायरेक्टली तुम्हाला त्याची अजून डिटेल क्लॅरिटी मिळणार जर तुम्हाला हवं असेल तर. आणि आम्ही हे गव्हर्नमेंटचं ॲक्च्युली गॅझेटमध्ये जे साईन डॉक्युमेंट आहे ते त्याला ॲक्सेस केला आम्ही आता डायरेक्ट. हे बघा. ठीक आहे. सो कीप गोइंग डाऊन. ठीक आहे. हे खूप मोठं डॉक्युमेंट आहे, सो प्लीज क्लोज इट. तर याच्यात तुम्हाला ते मिळालं. खाली जा प्लीज. आता समजा तुम्हाला कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम केला, काहीतरी कोणीतरी ऑफिसर आहे, ही इज नॉट बिहेविंग प्रॉपरली, किंवा तुम्हाला फास्ट एक्सपिडाईट करायचं आहे, तर आम्ही काय केलं की जो टॉप ऑफिसर आहे त्याचा डायरेक्टली तुम्हाला फोन नंबर आणि ईमेल ID दिला. बऱ्याच वेळा असं एक्सपिरियन्स झालं की नंबर्स काम करत नाहीत. ओके. आता तुम्ही राईट एस्कलेशन मेकॅनिझम यूज करत नाहीत आणि राईट चॅनल पार्टनर यूज करत नाहीत. त्यामुळं त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिला तुम्ही किती डिटर्मिन्ड आहात हे खूप महत्वाचं आहे. जसं बँक मॅनेजरला तुम्ही तिथं बसायचं, त्याच्या टेबलच्या समोर म्हणायचं रिजेक्शनचं लेटर दिल्याशिवाय मी जाणारच नाही. दुसऱ्या दिवशी रजिस्टर एडीने त्याला पत्र पाठवा की आय नीड द रिजेक्शन लेटर, वाय यू डोंट वॉन्ट टू गिव्ह. आणि हे तुमच्याकडे ऑफिशियल अशा पद्धतीनं काही नाही आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे की तुम्हाला नॉलेज नाही आहे, ही इज टेकिंग द डिसएडव्हान्टेज ऑफ दॅट. आता ही पण स्कीम आली तुम्हाला, ह्याचे सगळे बेनिफिट्स कसे घ्यायचे, काय घ्यायचे हे पूर्ण रिपोर्ट आला. सो वेबसाईट आली, ऑफिशियल गाईडलाईन आल्या, तुम्हाला त्याचे डिटेल्स आले. खाली जा प्रतीक. कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशन, ओके, ह्याची पण कंप्लीट गाईडलाईन आली तुम्हाला कसे घ्यायची तुम्ही. ओके. त्याच्यानंतर त्याची वेबसाईट आली, त्याचे डॉक्युमेंटेशन, आणि ही तर डायरेक्ट ऑनलाईन आहे. प्रतीक, जस्ट क्लिक ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म. येस.
सो डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीची वेबसाईट लॉग इन करा, तुमचे सगळे डॉक्युमेंट अपलोड करा, डायरेक्ट मनी विल गेट क्रेडिटेड इन युअर अकाउंट. गो बॅक प्रतीक. येस. आणि काय प्रॉब्लेम आला तर आता जे ऑफिसर हे हँडल करतायत, हर्षदीप कांबळे, त्यांचा नाव पण आलं, त्यांचा पत्ता, फोन नंबर सगळं आलं. नॅट्स ओके. सो अशा पद्धतीने या सगळ्या स्कीम्स आलेल्या आहेत. सो यू फील दिस विल हेल्प यू? येस, डेफिनेटली. Fine. आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्या सॉफ्टवेअरमधून आली? हां, बिकॉज आम्ही त्याच्यावरती आमचे टोटल 10 जर आमच्या सर्व्हिसेस आहेत तर 5 सर्व्हिसेस ह्या डिजिटल आहेत जिथं आमची रिक्वायरमेंट नाही आहे. तर ते आम्ही काय केलं की ह्याला कॉल आउट केल्या त्या सगळ्या वेबसाईट आणि तिकडची इन्फॉर्मेशन घेतली आणि हे जनरेट केलं. अजून एक गोष्ट प्रतीक, जस्ट गो टू द बिझनेस हेल्थ चेक टेस्ट. दुसरी एक गोष्ट तुम्ही इथं काय करू शकता की डायरेक्टली तुमच्या बिझनेसला एक या ठिकाणी असेस करा. इथं या ठिकाणी ती पण एक टेस्ट आहे जी स्ट्रॉंगली आय एम रेकमेंडिंग एव्हरीवन. जस्ट गो टू अवर वेबसाईट. ओके, ज्या वेळेला जाल तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला फक्त ह्याच्यात एकच अट आहे की तुम्ही कम्प्लिटली अनडिस्टर्ब, म्हणजे अशा एन्व्हायरमेंटमध्ये हवेत की तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार 1.5 तास. आणि ही टेस्ट घ्यायची आहे तुम्हाला. खाली जा. इथं क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्हाला तुमच्या बिझनेसची टेस्ट घेण्यासाठी तो प्रॉम्प्ट करेल. त्या टेस्ट घेताना तुम्हाला फर्स्ट टाइम व्हिजिटर साइन अप हिअरमध्ये तुम्ही साईन करा, तुमच्या बेसिक बिझनेसची डिटेल घाला. ओके, यू कॅन क्लिक देअर. तुम्ही कोणत्या बिझनेसमध्ये आहात, किती वर्ष आहात, ॲप्लिकेबिलिटी, अॅन्युअल टर्नओव्हर हे सगळं घातलं की 1,000 रुपये स्वाईप होतील फक्त आणि डायरेक्ट टेस्ट चालू होईल. सो 70 ते 80 प्रश्न येतील. गो बॅक आणि जस्ट शो द रिझल्ट डायरेक्टली. 1.5 तासात बिझनेसचे सगळे प्रश्न येणार, त्याच्यावरती ऑप्शन्स द्यायचे, तुम्ही उत्तरं द्यायची आणि ज्या वेळेला तुम्ही सबमिट करणार टेस्ट त्यावेळेला तुम्हाला 2 पद्धतीचे रिझल्ट येणार या ठिकाणी तुमच्या बिझनेसचे. ओके, एक रिझल्ट येणार तो तुमच्या बिझनेसचा असेसमेंट झालेलं असणार की सगळ्या बिझनेसच्या प्रोसेसेस तुमच्या ज्या आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कुठं आहात. लाईक 5 पैकी तर तुमचा 3.25 मार्क मिळाले सेल्समध्ये, ऑपरेशन्समध्ये 3.11 आणि रडार चार्टवरती खाली असं मॅपिंग होणार. आणि नंतर खाली जसं तुम्ही जाल तसं तसे बिझनेसचे सगळे तुमचे जे काही एरियाज आहेत प्रत्येक एरियाला असेस होणार, मॅप होणार, असेस होणार, मॅप होणार. सो प्लीज कीप गोईंग. आणि हा कम्प्लीट रडार आला आणि तुमच्या बिझनेसची 5 वर्षाची जर्नी बनणार. इथं कसा बिझनेस एक्झॅक्टली तुम्ही करायचा आहे, पहिल्या वर्षी काय करायचं आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे, दुसऱ्यांदा काय करायचं आहे, एव्हरीथिंग विल कम हिअर. सी, या पद्धतीने तुम्ही बिझनेसला 5 वर्षात पुढे घेऊन जायचं. सो दिस इज ऑल्सो रेकमेंडेड टेस्ट. थँक्यू फॉर द टाइम आणि थँक्यू फॉर द पेशन्स. आय होप इट वॉज इफेक्टिव्ह म्हणून सगळे लोक तुम्ही बसलेले आहात. आणि सत्यजित, थँक्यू फॉर द ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आणि ज्या पद्धतीने इम्पॅक्ट क्रिएट केला. आय थिंक कोल्हापूरच्या प्रती माझं काहीतरी ऋण होतं, देणं होतं, म्हणून सगळं मी पोटतिडकीतनं सांगितलंय तुम्हाला आणि हे सगळं मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. सो आय विल पब्लिश इट ऑन दॅट व्हॉट्सअप ग्रुप सगळंच. हां, आणि तुम्ही घ्या, हे नॉलेज घ्या. लागलं तर मी आहे असं काही नाही. मी आय एम नॉट हिअर टू सेल एनी ऑफ माय सोल्युशन्स ऑर सर्व्हिसेस. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एकदम नेक्स्ट लेवलला जा, कारण तुम्ही ज्या स्ट्रगलमधनं जाताय ते सगळं आम्ही बघतोय. आणि वी वॉन्ट यू टू बिल्ड स्केलेबल सिस्टीम प्रोसेस ड्रिव्हन ऑर्गनायझेशन की जी ओव्हरनाईट होत नाही. ही एक जर्नी असेल आणि आय एम रेडी टू पार्टनर इन युअर जर्नी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू प्रतीक. धन्यवाद योगेश कुलकर्णी सर. अतिशय सुंदर अशा प्रकारे आपण विस्तृत माहिती या निमित्तानं दिलेली आहे. We would like to felicitate you. I would request Shri Pradeep Kopartikachikar to be on the stage. He is a regional director of MEDC, and we would like to felicitate you, sir. Please be here. ओके, 1 मिनिट. आता एक लोगो आहे, एक ब्रीदवाक्य आहे आपल्या देशासाठी म्हणायचं आणि त्याच्यासाठी जेवढे लेडीज मेंबर आहेत तुम्हाला एक गोष्ट तुम्ही म्हणायची आहे. एकदम सिंपल आहे. MSME बढेगा तो, असं तुम्ही म्हणायचंय आणि बाकी सगळे जेंट्स मेंबर म्हणणार आहेत तो देश बढेगा. ठीक आहे, तुम्ही फक्त म्हणायचंय MSME बढेगा तो, सगळे बाकीचे देश बढेगा आणि 3 वेळेला म्हणायचंय. ठीक आहे,
आणि प्लीज डू द व्हिडिओ रेकॉर्डिंग, कम क्लोजर. आणि हा माईक मी तुम्हाला देतोय आणि मला वाटतं जेंट्स मेंबरना माईकची गरज नाहीये, सो म्हणून तुम्हाला सेंटरमध्ये बसवलं. एमएसएमई बढ़ेगा तो देश बढ़ेगा, एमएसएमई बढ़ेगा तो देश बढ़ेगा, एमएसएमई बढ़ेगा तो देश बढ़ेगा.